की श्रीमद भागवतम या ग्रंथामध्ये एकूण 18,000 श्लोक आहे. किती श्लोक आहे? 18,000. तर त्या 18,000 श्लोकांमध्ये आपल्याला भगवंतांच्या बऱ्याच वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन पाहायला मिळतं. मग प्रमुख जे 10 अवतार आहेत ज्यांना आपण 10 अवतार म्हणतो, तर त्या सर्व 10 अवतारांचं वर्णन आपल्याला भागवतमध्ये या 18,000 श्लोकांमध्ये पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये मत्स्य अवतार आहेत, कुर्म अवतार आहेत, वरा अवतार, वामन अवतार, नरसिंह अवतार, परशुराम अवतार, बलराम कृष्ण अवतार, कल्की अवतार, बुद्ध अवतार, अशा सर्व अवतारांचं वर्णन आहे. त्याचबरोबर आणखीन इतर अवतारांचं वर्णन आहे. जसं मोहिनी अवतारांचं वर्णन आहे, ऋषभदेव अवतारांचं वर्णन आहे, पृथु महाराजांचं पण वर्णन आहे. पृथु महाराज हे भगवंतांचे 27 अवतार आहे. अशा बऱ्याच अवतारांचं वर्णन त्या 18,000 श्लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत अशा काही भक्तांचं पण वर्णन आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळतं. मग ध्रुव महाराज आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, अमरीश महाराज आहेत, नारद मुनी आहेत, यांचेही चरित्र आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळतं. या सर्व चरित्रांसाठी किती श्लोक आहेत? 18,000 श्लोक आहेत. परंतु रामायण ग्रंथ जो आहे त्या रामायण ग्रंथामध्ये या सर्व अवतारांपैकी फक्त एका अवताराचं वर्णन आलेलं आहे. कोणत्या अवताराचं? प्रभू रामचंद्रांच्या अवताराचं. तर त्या रामायणमध्ये फक्त एका अवताराच्या वर्णनासाठी 24,000 श्लोक आलेले. पहा, 18,000 श्लोकांमध्ये भरपूर वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन येतं, वेगवेगळ्या भक्तांचं वर्णन येतं. परंतु त्या सर्व अवतारांपैकी फक्त एक अवतार म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या अवतारांसाठी वाल्मिकी ऋषींनी रामायणमध्ये 24,000 श्लोकांची रचना केली. याच्यावरून कळतं आपल्याला की प्रभू रामचंद्रांच्या लीला किती विशेष आहे. भगवंतांचे सर्व अवतार हे विशेषच असतात. त्यांच्या अवतार कार्यानुसार, आवश्यकतेनुसार ते लीला करत असतात. परंतु भगवंतांचे 2 अवतार त्याच्यामध्ये आणखी विशेष आहेत. ते म्हणजे कृष्ण अवतार आणि राम अवतार. आणि त्याच्यामध्ये पण विशेष करून भारतवर्षामध्ये, भारतभूमीमध्ये राम अवताराला विशेष सन्मान दिला जातो. तर कृष्ण आणि राम अवतारांमध्ये काही अंतर नाही आहे. आपल्या वैष्णव समुदायामध्ये, गौडी वैष्णव परंपरेमध्ये आपण कृष्ण अवतारांना प्राधान्य देतो, राम अवतारांची पण आपण आराधना करतो. परंतु बाकी समुदायांमध्ये, विशेषतः पूर्ण भारतवर्षांमध्ये कृष्ण अवतारापेक्षा प्रभू रामचंद्रांच्या लीला फार उत्सुकतेने आणि जादा प्रमाणात श्रवण केल्या जातात किंवा वाचन अध्ययन केल्या जातात. का? पण प्रभू रामचंद्रांच्या लीला इतक्या म्हणजे सरळ आणि एक प्रकारे म्हणू शकतो की सरळ आणि सिंपल आपण म्हणू शकतो की कृष्ण लीला फार गुह्य आहेत, त्या समजणं कठीण आहे. परंतु प्रभू रामचंद्रांच्या लीला फार सरळ आहेत, समजण्यासाठी पण सोप्या आहेत. आणि त्यांच्या लीलेतून आपण काय करू शकतो? बऱ्याच काही आपल्या भौतिक जीवनामध्ये जीवन जगत असताना पण आपल्याला शिकवणी शिकवू शकतो. आणि त्यामुळे रामलीला फार साधा स्वरूपात श्रवण किंवा अध्ययन केल्या जातात. आणि हे जे रामलीला आहेत हे फक्त वाल्मिकी ऋषीने जे 24,000 श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे त्याच ग्रंथाच्या स्वरूपात अध्ययन किंवा श्रवण केले जातात असं नाही. तर पूर्ण पृथ्वीवर वेगवेगळ्या भागामध्ये त्या भाषेमध्ये पण त्या ग्रंथांचं किंवा लीलेंचं वर्णन ऐकलं जातं. तर भक्त सांगतात की संस्कृतमध्ये 3 मुख्य रामायण लीलेंचे ग्रंथ आहेत. तर मुख्य जो वाल्मिकी रामायण आहे तो पण संस्कृतमध्ये आहे. त्याच्यानंतर अध्यात्म रामायण नावाचा एक ग्रंथ आहे जो व्यास मुनींनी लिहिलेला आहे, तोही संस्कृतमध्ये आहे. आणि त्यानंतर काकभूषिंडी रामायण एक रामायण आहे जे काकभूषिंडी नावाचे भक्त होऊन गेलेले आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. तर हे 3 रामायण संस्कृतमध्ये आहेत. आणखीन एक दक्षिण भारतमध्ये फार प्रसिद्ध रामायण आहे, त्या रामायणाचं नाव आहे कंब रामायण. तर कंब नावाचे एक ऋषीमुनी एक भक्त होऊन गेले, त्यांनी हे रामायण लिहिलेलं आहे. आणि हे रामायण तमिळ भाषेमध्ये. त्याच्यानंतर रामचरितम नावाचं एक रामायण आहे, ते मल्याळम भाषेमध्ये आहे. त्याच्यानंतर तेलुगू भाषेमध्ये पण एक रामायण लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे रघुनाथ रामायणम. तसंच बंगाली भाषेमध्ये पण रामायण आहे, गुजराती भाषेमध्ये रामायण आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये पण आपल्याला माहीत असेल की गीत रामायण नावाच्या गीता स्वरूपात आपले एक लेखक आहेत, त्यांनी ते रामायण लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या भाषेमध्ये रामायण आपल्याला पाहायला मिळतं. तर भारतीय भाषेतच नाही तर परदेशी भाषेमध्ये पण आपल्याला रामायण पाहायला मिळतात.
फारसी भाषेमध्ये पण रामायण आहे म्हणलेलं आहे. फारसी भाषेमधल्या रामायणाचं नाव काय? दास्ता ए रामा असं त्या रामायणाचं नाव आहे. आणि पूर्ण रामायणाचं लिलेचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. आणि थायलंडमध्ये पण प्रभू रामचंद्रांची भक्ती किंवा आराधना केली जाते. आणि त्या थायलंडमध्ये पण त्यांच्या थाई भाषेमध्ये पण रामायण आहे. आणि त्या रामायणाचं नाव आहे रमकियन, अशा नावाचं ते रामायण. आणि उत्तर भारतामध्ये फार प्रसिद्ध एक रामायणाचं स्वरूप आहे, त्याला आपण काय म्हणतो? रामचरित्र मानस, जे तुलसीदास गोस्वामींनी लिहिलेलं आहे. आणि ते रामायण कोणत्या भाषेमध्ये आहे? ते रामायण अवधी भाषेमध्ये. अवधी भाषा म्हणजे मूळ अयोध्याची भाषा होती. प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्यामध्ये राहत होते त्यावेळेला अवधी भाषेमध्ये तिथला सर्व देवाणघेवाण किंवा आदानप्रदान होत होतं. तर त्या अवधी भाषेमध्ये रामचरित्र मानस हा ग्रंथ गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेला आहे. आणि हे काही प्रमुख आपण ग्रंथाचे वर्णन केलं, तर याच्यासोबत आणखीन बऱ्याच वेगवेगळ्या साधू संतांनी आचार्यांनी रामायणावर टीका किंवा ग्रंथ लिहिलेले आहे. का? पण रामायण एवढा फार प्रचलित आणि प्रसिद्ध ग्रंथ आहे, सर्व समाजाला प्रिय असणारा ग्रंथ आहे किंवा लिहिला आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या भक्तांनी अशा पद्धतीने आपलं रामायणाचं स्वरूप लिहिलेलं आहे. आणि मग भक्त सांगतात की वेगवेगळ्या भक्तांनी साधू संतांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये रामायणाचं वर्णन केलेलं आहे, परंतु हे सर्व रामायण कोणत्या रामायणावर आधारित आहे? जे मूळ रामायण आहे. मूळ रामायण म्हणजे कोणतं रामायण? वाल्मिकी रामायण, जे 24,000 श्लोकांचं रामायण आहे. तर त्या रामायणावर आधारित हे बाकीचे रामायण ग्रंथ आहेत. आणि पहा, वाल्मिकी रामायणमध्ये एकूण 24,000 श्लोक आहेत, परंतु हे पृथ्वीवरचं रामायण आहे. उच्च लोकामध्ये स्वर्ग लोक आहे, महर लोक आहे, तपोलोक आहे, जनलोक आहे, सत्य लोक आहे. त्याच्यानंतर पृथ्वी लोकाच्या खाली निम्न लोकामध्ये पण पाताळ लोकांमध्ये 7 लोक आहेत. तर अशा वेगवेगळ्या लोकांमध्ये पण त्या लोकांचे पण वेगवेगळे रामायण आहे. आणि त्या लोकांमध्ये असणारे रामायणाची संख्या, श्लोकांची संख्या वाल्मिकी रामायणप्रमाणे 24,000 श्लोकांचीच नाही आहे. तिथले जे ग्रंथ आहेत आणखी ज्यादा वेगळ्या संख्येमध्ये श्लोक असणारे आहेत. आणि ते जे ग्रंथ आहेत हे पूर्ण सृष्टीमध्ये कसे वितरित झाले याच्याबद्दल पण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर राम रक्षा स्तोत्र नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एक श्लोक येतो. तो श्लोक मी वाचून दाखवतो. पहा काय श्लोक आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविसत्तरम एक अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. काय श्लोक आहे पहा, मी पुन्हा एकदा वाचतो. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. तर या श्लोकाचा अर्थ काय? या श्लोकामध्ये ब्रह्मलोकामध्ये जे रामायण आहे त्या रामायणाचं वर्णन केलेलं आहे. आता आपण जे जुने भक्त आहेत त्यांना माहीत आहे की ब्रह्मांडामध्ये एकूण 14 लोक आहेत. आणि आपलं जे पृथ्वी आहे, ज्याला आपण भूमंडल म्हणतो, हे 7वं लोक आहे. आणि आपल्या पृथ्वीच्या वर एकूण 6 लोक आहेत आणि पृथ्वीच्या खाली एकूण 7 लोक आहेत. म्हणजे एकूण किती संख्या झाली? 14 लोकांची संख्या झाली. आणि या 14 लोकांमध्ये जे सर्वोच्च लोक आहे त्या लोकांचं नाव काय? ब्रह्मलोक, किंवा त्याला सत्यलोक असेही म्हणतात. आणि आपल्या वैदिक ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे की पृथ्वी किंवा भूमंडलाच्या वर आपण जसं जातो वेगवेगळ्या लोकांमध्ये, तर तसं त्या लोकांमध्ये असणारी जी काही प्रजा आहे किंवा तिथे राहणारे जे काही जीव आहेत त्यांची आयुमर्यादा वाढत जाते, त्यांची बौद्धिक क्षमता वाढत जाते, त्यांची आकलन करण्याची शक्ती पण वाढत जाते. एवढंच नाही तर तिथलं जे दिनचर्या आहे किंवा दिवस आणि रात्र आहे त्याचाही कालावधी वाढत जातो. जसं आपल्या पृथ्वीवर 1 दिवस आणि 1 रात्र असते, तर स्वर्गामध्ये म्हणलेलं आहे की आपल्या पृथ्वीवरचे 6 महिने म्हणजे स्वर्गाचा 1 दिवस म्हणजे 12 तास, आणि आपल्या पृथ्वीचे 6 महिने म्हणजे तिथलं रात्रीचे 12 तास. म्हणजे आपल्या पृथ्वीवरचा पूर्ण 1 वर्ष जो होतो तेव्हा स्वर्गामध्ये पूर्ण 1 दिवस होत असतो. हरे कृष्ण होत असतो. तर अशा पद्धतीने उच्च लोकांमध्ये काय होतो? कालावधी वाढत जातो. तर ब्रह्मलोकामध्ये, मग ब्रह्मलोक स्वर्गलोकाच्या पण वर आहे, त्यामुळे ब्रह्मलोकामधले जे आयुमर्यादा आहे, तिथल्या लोकांची जी आकलन शक्ती आहे, स्मरण शक्ती आहे, बौद्धिक पातळी आहे, ती सर्व लोकांपेक्षाही पण कितीतरी पटीने जादा आहे. आणि त्यामुळे तिथे जो रामायण ग्रंथ आहे तो आपल्या पृथ्वीपेक्षा भरपूर जादा मोठ्या स्वरूपात आहे. आपण कल्पना पण करू शकत नाही. त्याचं वर्णन ह्या श्लोकामध्ये आलेलं आहे. तर ब्रह्मलोकामध्ये जो रामायण आहे तो किती श्लोकांचा आहे? तर काय म्हणलेलं आहे इथं? 100 कोटी प्रविष्टरम.
शतकोटी प्रविष्टरम याचा अर्थ काय होतो? शत म्हणजे किती? 100. संस्कृत शब्द आहे. आपण ध्यानपूर्वक आहे का आपल्याला हे सर्व माहीत असलं पाहिजे, कारण आपल्याला भौतिक जीवनामधलं, आपल्या व्यवसायामधलं, आपल्या कामधंद्यामधलं सर्व माहीत असतं, पण तो त्याच्याद्वारे आपल्या आत्म्याचा उद्धार होणार नाही. शरीराच्या लाभासाठी ते पण आवश्यक आहे, पण तो आत्म्याच्या उद्धारासाठी वास्तविक भगवंतांना आणि भगवंतांच्या लीलांना आपण तत्वता समजून घेतलं पाहिजे. मग ह्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे शत म्हणजे 100 आणि कोटी म्हणजे किती? कोटी. प्रविष्टरम म्हणजे विस्तारित केलेलं. तर ब्रह्मलोकामध्ये जे रामायण आहे ते किती श्लोकांचं आहे? शतकोटी म्हणजे 100 कोटी श्लोकांचं रामायण आहे. आता आपण म्हणू हे तर फारच अतिशयोक्ती आहे. इथं 24,000 श्लोक आम्हाला वाचणं होत नाहीये, है ना, जे रामायण आहे. त्या 24,000 श्लोकांचं आपल्या भक्तांनी फार सुंदर कथा स्वरूपात एवढा छोटासा ग्रंथ केलेला आहे, परंतु आपल्याला हा ग्रंथ पण वाचणं होत नाही. परंतु ब्रह्मलोकामध्ये किती श्लोक आहेत? 100 कोटी श्लोकांचं रामायण आहे. का? कारण तिथं जे ब्रह्मलोकाचे प्रमुख आहेत ब्रह्माजी, आणि तिथं जे राहणारे त्यांचे पार्षद आहेत त्यांची आयु मर्यादा फार मोठी आहे, त्यांचं आकलन शक्ती, बौद्धिक पातळी पण फार मोठी आहे, आणि त्यांना वेळ घालवण्यासाठी आपल्यासारखं काही बाकीच्या गोष्टी करण्याची इच्छा नसते किंवा आवडी नसते. ते नेहमी काय करतात? तिथं भगवंताच्या कथेचं कथा कीर्तन करत असतात आणि त्याच्यामध्ये वेळ व्यतीत करत असतात आणि त्याच्यामध्येच ते आनंद घेत असतात. त्यामुळे एवढ्या श्लोकांचं पण ते काय करू शकतात? अध्ययन किंवा श्रवण करत असतात. मग 100 कोटीचं रामायण ब्रह्मलोकामध्ये आहे. आणि मग सांगितलेलं आहे की हे जे 100 कोटीचं रामायण आहे, कोटी श्लोकांचं, तर हे रामायण शिवजींना प्राप्त झालं. आता पूर्वी ग्रंथाच्या स्वरूपात हे जे वैदिक ग्रंथ उपलब्ध नव्हते, श्रुती स्वरूपात. श्रुती म्हणजे काय? की गुरु आपल्या शिष्यांना ते ग्रंथ श्रवण करवायचे आणि शिष्य फक्त श्रवण करूनच ते ग्रंथ धारण करायचे. त्यांना लिखाण करण्याची आवश्यकता पडत नव्हती. द्वापरयुगापर्यंत ही स्थिती होती. कलियुगाचे आपण जीव आहोत, आपल्याला स्मरणशक्ती नसल्यामुळे, बऱ्याच गोष्टी ऱ्हास झाल्यामुळे आपल्याला आता सर्व ग्रंथ लिखित स्वरूपात आवश्यकता पडते. परंतु पूर्वीच्या वैदिक संस्कृतीमध्ये असं नव्हतं, फक्त श्रवण करून ग्रंथ प्राप्त केले जात होते. मग शिवजींनी हे 100 कोटी श्लोक प्राप्त केले ब्रह्माजींकडून. आता पहा, शिवजी फार प्रसन्न झाले. 100 कोटी श्लोक मिळाले. 100 कोटी श्लोक म्हणजे शिवजींसारख्या भक्तांसाठी काय आहे? आपल्याला 100 कोटी रुपये मिळाल्यासारखं आहे. आपल्याला कोणी 100 कोटी श्लोकाचा ग्रंथ आणून देऊ लागला तर आपण तो स्वीकारणार नाही, व ते फार आपण जड मानू, है ना. कोण त्याचं वाचन करणार, कोण ठेवणार? त्याच्याबद्दल जर 100 नाही 1 कोटी जरी कोणी पैसे आणून देऊ लागले तर लगेच आपण ते घेऊ. का? कारण आपल्यासाठी ते धन महत्त्वपूर्ण आहे, है ना. परंतु भक्तांसाठी, विशेष करून शिवजींच्या सारख्या भक्तांसाठी, कारण शिवजी कोण आहेत? वैष्णवानाम यथाशंभो. वैष्णवांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. आणि वैष्णवांसाठी सर्वात मोठं श्रेष्ठ धन काय असतं? हरिनाम आणि हरिकथा. त्याच्यानंतर पुढे हरिप्रसाद पण येतो, ते पण धन आहे भक्तांचं. परंतु हरिनाम आणि हरिकथा, जेवढं ज्यादा हरिनाम घेण्याची संधी मिळते तेवढे भक्त लालायित असतात, उत्सुक असतात, कारण त्यांच्यासाठी ते धन असतं, अक्षय धन. आणि जेवढी ज्यादा कथा श्रवण करण्यासाठी मिळते, वाचण्यासाठी, अध्ययन करण्यासाठी मिळते, त्यांच्यासाठी ते धन असतं. मग शिवजींना जेव्हा 100 कोटी श्लोकांचं रामायण प्राप्त झालं ते फार आनंदित झाले. आणि पहा, शिवजींना आपण जे काही प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्या गोष्टींची शिवजींना काही कमी नाही. कारण शिवजीची पत्नी कोण आहे? पार्वती माता. आणि शिवजी आणि पार्वती मातेच्या कृपेनेच आपण जे काही भौतिक गोष्टी प्राप्त करताय भौतिक जगामध्ये, त्यांच्या कृपेनेच प्राप्त करताय. मग त्यांना काही त्या गोष्टी प्राप्त करण्याची करण्याची काही कमतरता आहे का? काही नाही. ते फार विपुल प्रमाणात सर्व प्राप्त करू शकतात. बंगला, गाडी, भरपूर काही गोष्टी प्राप्त करू शकतात. परंतु कैलासामध्ये शिवजी कसे राहत असतात? त्यांच्याकडे तिथे बंगला आहे का? किंवा काही मोठे असं काही सुविधा आहेत का? नाही. एक फार मोठा वटवृक्ष आहे, त्या वटवृक्षाच्या खाली शिवजी नेहमी वास करतात. शिवजीला भौतिक कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते आणि ती प्राप्त करण्याचा प्रयत्न पण करत नाही. जसं थोडक्यात एकदा आपण काही वेळा भक्तांना सांगितलेलं आहे की एकदा म्हणजे पार्वती फार तक्रार करते की आपल्याला राहण्यासाठी घर नाही आहे किंवा बाकीच्या गोष्टी नाही आहेत. तर शिवजी मग योगेश्वर आहेत, त्यांना काही कठीण नाही. मग त्याच्या योगसिद्धीच्या आधारे शिवजी फार मोठा एक महल बांधतात आणि त्या महलाच्या वास्तुशांतीसाठी किंवा गृहप्रवेशासाठी मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. ब्राह्मणांना बोलवलं जातं आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर मग त्या ब्राह्मणांना काही दान दक्षिणा पण दिली पाहिजे. मग शिवजी काय करू लागतात? दान दक्षिणेच्या स्वरूपात त्या घरातील एक वस्तू दान देऊ लागतात. कारण एवढे ते वैराग्य आहे, त्यांच्यामध्ये काही आसक्ती नाही. एवढे वैराग्य आहेत की काही वेळेला ते
वस्त्र पण धारण करत नाहीत, पूर्णतः दिगंबर वेशामध्ये असतात आणि सर्व गोष्टी दान करत करत शेवटी एक ब्राह्मण राहिला, त्याला दान देण्यासाठी घरामध्ये काहीच राहिलं नाही. शेवटी मग शिवजीने काय केलं, तो महलच त्याला दान करून दिला आणि पुन्हा आपल्या वटाच्या खाली ते बसू लागले. तर शिवजींचं असं वैरागी स्वरूप आहे. मग त्यांना जेव्हा हे षटकोटी रामायण प्राप्त झालं तरी फार आनंदित झाले, त्यांच्यासाठी हे सर्वात मोठं धन होतं. परंतु शिवजी वैष्णव असल्यामुळे त्यांच्यामध्ये बद्ध जीवांच्या प्रती करुणा पण आहे. पण काय म्हणलं, वैष्णव जन तेने कये पीड पराही जाणे. वैष्णव जेव्हा पाहतो की ह्या भौतिक जगातील सर्व जीव तीन क्लेशाने काय केलेले पूर्णतः त्रासलेले आहेत, तर त्यांना जर या दुःखातून वर काढायचं असेल, क्लेशातून मुक्त करायचं असेल, तर एकच उपाय आहे, तो म्हणजे काय, हरिकथेचं श्रवण करणं. आणि विशेष करून या रामायणाचं काय महात्म्य आहे पहा. या श्लोकामध्ये पुढे काय म्हणलेलं आहे, एक एक अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. या रामायणाच्या श्लोकांची एवढी शक्ती आहे की श्लोक सोडा, त्या श्लोकातील एक एक अक्षरामध्ये एवढी शक्ती आहे की महापातक नाशनम, मोठमोठ्या पापांना या रामायणातील एक एक अक्षर नष्ट करू शकते. मग शिवजी हे स्मरण करून विचार करतात या सर्व भौतिक जीवांचा उद्धार कसा होणार. मग ह्या रामायणाला त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि मग शिवजी काय करतात, या 100 करोड श्लोकांची विभागणी करतात. अशा पद्धतीने 3 विभागामध्ये, कारण 14 लोक आहेत, या 14 लोकाला 3 विभागामध्ये विभागलेला आहे, म्हणून आपण 3 लोक म्हणतो. 3 लोक कसे आहेत, उच्च लोकामध्ये 6 लोक येतात, मध्य लोक ज्याला भूमंडल होतं त्याच्यामध्ये आपलं भूमंडल येतं, आणि निम्न लोकामध्ये 7 लोक येतात. तर अशा पद्धतीने 3 लोकांमध्ये विभागणी केलेली आहे. मग शिवजी काय करतात, त्या 100 करोड श्लोकांचे 33 करोड मध्ये 3 विभाग करतात. आणि पहिले 33 करोड श्लोक ते उच्च लोकांना प्रदान करतात, दुसरे 33 करोड श्लोक ते मध्यम लोकांना प्रदान करतात, आणि तिसरे 33 करोड श्लोक निम्न लोकांमध्ये प्रदान करतात. मग त्याच्यामध्ये अतल, सुतल, तलातल, रसातल, पाताल हे सर्व लोक आहेत. आणि उच्च लोकांमध्ये मग स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, महलोक आणि सत्यलोक हे सर्व लोक आहेत. आणि भूमंडलमध्ये फक्त आपलं पृथ्वी येत नाहीये, तर भूमंडलमध्ये जम्बूद्वीप येतं, आणि त्याच्यानंतर पण इतर 7 द्वीप आहेत, एकूण 7 द्वीप आहेत. त्या 7 द्वीपांची पण वेगवेगळ्या भागामध्ये विभागणी केलेली आहे. हे सगळं भागवतामध्ये आणि बृहद भागवतामृत ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. मग ह्या सर्व वेगवेगळ्या लोकांमध्ये शिवजींनी या 99 करोड श्लोकांची विभागणी केली. आता शिवजींकडे किती श्लोक राहिले, 1 करोड श्लोक राहिले. परंतु शिवजींचं हृदय इतकं कोमल आणि दयाळू होतं की त्यांनी विचार केला की ह्या 1 करोड श्लोकांची पण मला आवश्यकता नाही, याची पण विभागणी केली पाहिजे. कारण बद्ध जीवांना हे रामायण फार जादा स्वरूपात मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, पुन्हा त्या 1 करोड श्लोकांची विभागणी केली. आणि त्यातले 33 लाख श्लोक उच्च लोकांना दिले, 33 लाख श्लोक मध्य लोकांना दिले, आणि 33 लाख श्लोक पुन्हा निम्न लोकांना दिले. आता किती श्लोक राहिले, गिनती आपल्याला 1 करोड मधले किती गेले, 99 लाख गेले. किती राहिले, 1 लाख. आपण ध्यानपूर्वक ऐकत असाल तर आपल्याला कळेल है ना. तर आपण ध्यानपूर्वक ऐका, आपल्याला उन्हाचे अनुभव येणार नाही. ध्यान जर लावलं नाही तर मग आपल्याला लागेल फार ऊन लागत आहे किंवा क्लास बंद होईल असं आपल्याला येत नाही. पण आपण ध्यानपूर्वक श्रवण केला तर आपल्याला कशाची आठवण किंवा स्मरण होणार नाही. तर 1 लाख श्लोक आता शिवजींकडे राहिले. तेव्हा पार्वती विनंती करते शिवजींना की स्वामी आता काय करा, आता बास करा, एवढे जर श्लोक आपल्यासोबत असू दे. कारण कैलास पर्वतामध्ये भागवतामध्ये सांगितलं की नेहमी कथा श्रवण चालू असतात. शिवजी वेगळ्या कथा सांगत असतात, रामायण कथा, भागवतमच्या कथा, भगवंताच्या वेगवेगळ्या लीलांच्या कथा. आणि श्रवण करते कोण असतात, पार्वती माता, गणेशजी, कार्तिकेय किंवा इतर गण तिथे बसलेले असतात. तर मग पार्वती म्हणते हे 1 लाख तर श्लोक आपल्याकडे असू द्या. तर शिवजी हा म्हणतात, पण तू पुन्हा त्यांच्या हृदयातील करुणा आणखी उपावून येते किंवा दिसू लागते. आणि पुन्हा 1 लाख श्लोकांची पण विभागणी करतात. त्यातले 33,000 श्लोक पुन्हा उच्च लोकांना देतात, 33,000 श्लोक निम्न मध्य लोकांना देतात, आणि 33,000 श्लोक पुन्हा निम्न लोकांना देतात. बाकी किती राहिले श्लोक, 1000 श्लोक आहे. पार्वती आता नाराज होत आहे, परंतु शिवजी आपल्या दया भावनेच्या समोर आता पूर्णतः हतबल झालेले आहेत. कारण ही भक्तांची हतबलता आहे. भक्त भौतिक परिस्थितीने हतबल होत नाही, भक्त आपल्या दया भावनेने हतबल होत असतात. जसं एका साधू पाहतो की एका नदीमध्ये एक विंचू वाहून चाललेला आहे. आता विंचू जमिनीवर राहणारा प्राणी आहे, पण तो नदीमध्ये गेला तर पाण्यामध्ये तो वाहून चालला, बुडू लागला. मग साधू गायत्री मंत्राचं नदीमध्ये उभारून तो म्हणत होते, पण तो विंचू पाहिल्यानंतर साधू काय करतो, तो विंचू घेऊन बाहेर पडला.
जसा बाहेर काढला तो विंचू त्याला दंक मार. साधूला फार हे होतं समजत की वेदना होतो आणि तो विंचू खाली पडतो. तरी पण साधू पुन्हा त्याला उचलून काढण्याचा प्रयत्न करतो आणि तो डंक मारतो. असं 3-4दा होतं आणि दुसरा एक व्यक्ती बाहेरून पाहत होता की हा साधू त्या विंचूला काढण्याचा प्रयत्न करतो. तो विंचू काय करत पुन्हा पुन्हा त्याला चावत आहे. तरी पण हा साधू त्याला सोडत नाहीये, त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर तो व्यक्ती साधूला म्हणतो की तुम्ही कशाला प्रयत्न करतो, इतका तुम्हाला डंक मारत आहे, सोडून द्या त्याला. तर तो साधू काय म्हणतो, साधू म्हणतो की तो एक प्राणी आहे, विंचू आहे. तो प्राणी असून त्याची प्रवृत्ती सोडत नाहीये, तर मी माझी प्रवृत्ती का सोडायची. की विंचू किंवा सापाची प्रवृत्ती आहे की काही कारण नसता डंक मारणे, त्याची प्रवृत्तीच आहे. आणि साधूंची प्रवृत्ती काय आहे, काही कारण नसता कोणी किती त्रास दिला, काही किती सतवण्याचा प्रयत्न केला तर त्या जीवाचा उद्धार करण्यासाठी प्रयत्न करणं आणि किंवा विचार किंवा चिंतन म्हणून ही साधूची प्रवृत्ती आहे. मग इथून पार्वती नाराज होत आहे, परंतु शिवजी आता त्या प्रवृत्तीने काय त्याला हातबल झालेले आहे आणि त्यामुळे त्या 1000 श्लोकांची पण ती विभागणी करतात. आणि 333 श्लोक उच्च लोकांना देतात, मध्य लोकांना पण तेवढ्या श्लोक देतात आणि निम्न लोकांना पण तेवढे श्लोक देतात. तर राहिले किती श्लोक, 100 राहिले. 333 श्लोक दिलेत म्हणले ना, गणित करा किती श्लोक राहिले, 100. आम्ही चांगलाय म्हणायचं सगळं सोडून. तुम्ही सगळं व्यवसाय करताय, हे करताय, गणित 1000 म्हणलं 333, 333 आणि 336, 3दा गेले श्लोक. किती राहिले, हा 1 श्लोक राहिला है ना. तर 100 नाही, 1 श्लोक राहिला. तर आता 1च श्लोक राहिला. आता पार्वतीनं पाहणंच सोडून दिलं शिवजीकडे आता है ना. तर शिवजी पाहता, शिवजी आणि विचार करतात की कारण त्यांच्यामध्ये अजून हृदयामध्ये करून आलेले आहे. तर हे जे श्लोक होते हे अनुष्टुप नावाच्या छंदामध्ये होते. संस्कृतमध्ये वेगळे छंद आहेत श्लोकांचे, तर त्याच्यामध्ये अनुष्टुप नावाचा छंद आहे. त्या अनुष्टुप छंदाची रचना कशी असते, 4 लाईनमध्ये रचना असते आणि प्रत्येक लाईनमध्ये 8 अक्षर असतात. मग 8 अक्षर प्रत्येक लाईनमध्ये असते तर एका श्लोकामध्ये किती अक्षर होतील, 32. 8 चौक 32 अक्षर झाली. तर आता एका श्लोकामध्ये 32 अक्षर आहेत. तर आता शिवजी काय करतात, पुन्हा त्यांच्या हृदयामध्ये एवढी करुणा उपावून आलेली आहे की अजून जीवांचा उद्धार झाला की अजून जादा स्वरूपात रामायण मिळालं पाहिजे सर्व जीवांना. मग शिवजी काय करतात, त्या एका श्लोकाचे 32 अक्षर आहेत त्यातले 10 अक्षर उच्च लोकांना देतात, 10 अक्षर मध्य लोकांना देतात आणि 10 अक्षर निम्न लोकांना देतात. आता किती अक्षर राहिले, फक्त 2 अक्षर. आणि शिवजी मग पार्वतीकडे बघतात आणि पार्वती मातेला म्हणतात की हे देवी, हे जे 2 अक्षर आहेत हे 2 अक्षरच आपल्यासाठी पुरेसे आहेत. आणि ते 2 अक्षर काय होते, रा आणि म, राम म. तर शिवजी म्हणतात की हे देवी, ह्या 2 अक्षराला आपण जर आपल्या हृदयामध्ये धारण केलं तर इतर रामायणाच्या सर्व स्वरूपाची आपल्याला आवश्यकता नाही. कारण शिवजी त्या स्थितीमध्ये, आपण म्हणू शकत नाही आम्हाला काही रामायणाची आवश्यकता नाही, आपल्याला आवश्यकता आहे. शिवजी त्या स्थितीला पोहोचलेले आहे. शिवजी 24 तास त्या राम नावाला आपल्या हृदयामध्ये धारण करू शकतात. मग त्यांना ग्रंथाची आवश्यकता नाही, वाचण्याची आवश्यकता नाही. आपण जर तसं धारण करू शकत असू तर आपल्याला पण आवश्यकता नाही, पण आपण करू शकत नाही, आपल्याला उलट ज्यादा आवश्यकता आहे. मग अशा पद्धतीने 33 करोड 33 लाख काय झाले, 33 लाख 33 करोड 33 लाख 1333 श्लोक सर्व लोकांमध्ये विभागले गेले. आता आपल्या पृथ्वीवर जे वाल्मिकी ऋषींच्या द्वारे जे 24,000 श्लोक आहेत ते त्याच विभागामधले 24,000 श्लोक आहेत. का, पण भूमंडलामध्ये पण फक्त पृथ्वीच येत नाही. मग जसं म्हणलं जम्बूद्वीप आहे, जम्बूद्वीपाचे पण 9 भाग आहेत, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे वर्ष येतात. त्याच्यामध्ये भारतवर्ष मोठा विषय आहे. तर 7 द्वीपामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी रामायणाचा ग्रंथ आहे आणि त्यांच्या संख्या वेगवेगळ्या स्वरूपात आहेत. आणि त्याच ग्रंथापैकी 24,000 श्लोक आपल्या पृथ्वीवर उपलब्ध आहेत. त्याचं आपण वाचन करतो. पण बाकी सर्व ग्रंथ या वाल्मिकी रामायणावरच आधारित आहे. आणि अशा पद्धतीने हे राम नावाचं मग शिवजी काय करतात, नेहमी आपल्या कैलासमध्ये उच्चारण करत असतात. आपण नेहमी एक श्लोक सांगतो जे शिवजी पार्वतीला म्हणतात, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम भीस्तुल्यम राम नाम वरानने. की हे रमे, हे पार्वती, मी नेहमी ह्या राम नावाचा जप करतो आणि राम नावाच्या जपामध्ये मी एवढा तल्लीन असतो की त्या राम नावाचं नुसता रा ऐकल्यानंतर पण मी पूर्णतः काय होतो, दिव्य भावामध्ये जातो. आणि राम नावाची शक्ती किती आहे की सहस्रनाम भीस्तुल्यम राम नाम वरानने. की भगवान विष्णूच्या 1000 नावाचं उच्चारण केल्यानंतर
जो लाभ प्राप्त होतो तो राम नावाचं उच्चारण एकदा केल्यानंतर प्राप्त होतो. एवढ्या राम नावाची शक्ती आहे. आणि अशा पद्धतीने शिवजी मग नेहमी काय करत असतात, आपल्या कैलास पर्वतावर एक तर कथा करत असतात, अन्यथा प्रभू रामचंद्रांच्या नावाचं जप करत त्याच्यामध्ये तल्लीन असतात. तर ही राम नावाची शक्ती आहे किंवा रामायणाचं महात्म्य आहे. आणि पहा, शिवजींच्या कृपेने हे रामायण पूर्ण आता सृष्टीमध्ये विभाजित झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी रामायणाची कथा सांगते. तर रामायणाची कथा फक्त म्हणजे असं नाही की वैदिक संस्कृतीमध्ये आपल्या स्वरूपात अध्ययन केली जात होती, तर भागवतमध्ये पण सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतात. भागवतमध्ये सर्व वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन आलेलं आहे. जेव्हा 9व्या स्कंदामध्ये सुखदेव गोस्वामी रामलीलेचं वर्णन करण्यास सुरुवात करतात, तर त्यावेळेला सुखदेव गोस्वामी एक फार सुंदर श्लोक म्हणतात. तो श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवतो. काय म्हणतात पहा. तस्यानुचरितम राजम ऋषिभी तत्वदर्शिभी श्रुतम ही वर्णितम भूरी त्वया सीता पतेर्मोह. तर या श्लोकाचा अर्थ काय. सुखदेव गोस्वामी म्हणतात की हे राजन, हे परीक्षित महाराज, की रामलीलेवर बऱ्याच वेगवेगळ्या आचार्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि फक्त ग्रंथच लिहिलेलेच असं नाही, तर हे राजन, तुम्ही पण लहानपणापासून ह्या रामायणाच्या कथा भरपूर वेळेला श्रवण करत आलेला आहात. आणि त्यामुळे आता मी ह्या रामलीलेचं ज्यादा विस्तारित स्वरूपात वर्णन करणार नाही, असं सुखदेव महाराज म्हणतात. का म्हणतात. कारण परीक्षित महाराज, तुम्ही लहानपणापासून रामायणाचं बऱ्याच वेळा श्रवण करत आलेला आहात. याच्यावरून आचार्य सांगतात की पहा, वैदिक संस्कृतीमध्ये रामायण श्रवण करणं रोजच्या रोज हे समाजाचं एक अविभाज्य अंग होतं. वैदिक संस्कृतीमध्ये किंवा गेल्या 100 वर्षापूर्वीपर्यंत पण समाजाची दिनचर्या काय असत होती. दिवसभर आपलं जे काही कामधंदा आहे, व्यवसाय ते करणं आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर भोजन केल्यानंतर एका ठिकाणी एकत्रित होणं, रामायण महाभारत किंवा जे वैदिक ग्रंथ आहेत त्याचं अध्ययन किंवा श्रवण करणं एखाद्या विशेष व्यक्तीच्या पुढे. आणि रोजच्या रोज 2-3 तास श्रवण केलं जात होतं. जसं आज आपण रोज 2-3 तास कमीत कमी आपण मोबाईलवर घालवतो ना, कारण ते आपलं काम झालेलं आहे. सोशल मोबाईल आहे, भरपूर काही गोष्टी आहेत. कमीत कमी सरासरी आपण तेवढा वेळ घालवत असतो, कोणी किती पण वेळ. परंतु त्यावेळेला हे काही नव्हतं. त्यावेळेला लोकांना मनोरंजन आणि एक आध्यात्मिक कार्य म्हणून हेच कार्य त्यांच्याकडे असत. ते एकत्र येऊन कथा कीर्तन करणं, भगवंताच्या कथा श्रवण करणं. आणि त्याच्यामुळे हे जे 24,000 श्लोक रामायण आहे, 1,00,000 श्लोकांचं महाभारत आहे, 18,000 श्लोकांचं भागवतम आहे, हे त्यांच्या जीवनामध्ये किती वेळा श्रवण करून होत होतं पुन्हा पुन्हा. आणि त्यामुळे काय होत होतं, ह्या कथेचा लाभ त्यांना पूर्णतः प्राप्त होत होता. समाजातील लोकांना पण भरपूर आध्यात्मिक लाभ प्राप्त होत होता. मग परीक्षित महाराजांना म्हणतात सुखदेव गोस्वामी की तुम्ही अशा पद्धतीने ऐकत आलेला आहात आणि त्यामुळे आता ज्यादा विस्तारित स्वरूपात मी सांगत नाही. याच्यावरून आपण कळतं आपल्याला पांडवगण किंवा परीक्षित महाराज पण रामायण ऐकत होते. काही आचार्य सांगतात की फक्त परीक्षित महाराज रामायण ऐकत होते असं नाही, तर स्वयं भगवान श्रीकृष्ण पण रामायण ऐकत होते. कृष्ण तर स्वयं प्रभू रामचंद्रच आहे. कृष्ण मूळ अवतारी आहेत, बाकी सर्व अवतार त्यांच्यापासून आलेले आहेत. तरी पण कृष्ण पण स्वयं रामायण का ऐकत होते. पण आचार्य सांगतात कृष्ण एक मनुष्य लीला करत आहेत आणि त्यांच्या आचरणातून दाखवत आहेत की आपण कशा पद्धतीने आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. मग कौटुंबिक जीवन जगत असताना म्हणलेलं आहे की दुपारच्या वेळेला कृष्ण काय करायचे, वेगळे ग्रंथ श्रवण करायचे. त्याच्यामध्ये रामायणाचं पण स्वयं कृष्ण श्रवण करायचे. तर हे रामायणाचं महात्म्य आहे. तर पहा, आता कलियुगाचा स्थिती आहे, आपण काही रोज तर श्रवण करत नाहीये, किमान आपण रामनवमीच्या निमित्ताने तर थोडं रामायणाचं श्रवण करू शकतो. जसं आपण आपल्या भक्तांच्या संघामध्ये गेल्या 2-3 वर्षामध्ये रामनवमीच्या निमित्ताने 3-4 दिवस किंवा 7 दिवस रामकथा करत आलेला आहे. म्हणजे यावर्षी आपण थोडं केली नाही, तर आजच थोडं आपण कथा करणार आहोत. पण कथा करण्याच्या अगोदर थोडं रामायणाचं महत्त्व सांगायलाच आपल्याला वेळ गेला आता. तर थोडं आता आपण प्रभू रामचंद्रांच्या पाकट्याचं थोडक्यात वर्णन ऐकू, कारण बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं आहे, परंतु आजच्या दिवशी आपण थोडक्यात काही ना ते श्रवण केलं पाहिजे. बऱ्याच बाकीच्या पुढच्या पण लीला आहेत, परंतु ह्या प्राकट्याची लीला थोडक्यात आपण श्रवण केली पाहिजे. आणि मग पुढे आपल्याला वेळ मिळतात पुढच्या आपण श्रवण आपण लीला करू. तर वाल्मिकी रामायणमध्ये वर्णन आहे की शरयू नदीच्या किनारी एक फार सुंदर राज्य होतं आणि त्या राज्याची राजधानी अयोध्या होती. ती अयोध्या पण शरयू नदीच्या किनारीच वसलेली होती. आणि त्याचे जे राजा होते त्यांचं नाव होतं दशरथ महाराज.
आणि दशरथ या शब्दाचा अर्थ काय होतो म्हणलेला आहे की ज्यांचा रथ 10 दिशांना कोणतेही प्रतिकार न करता भ्रमण करतो त्यांना दशरथ म्हणले. दशरथ महाराज एवढे शक्तिशाली होते. 10 दिशा, 10 दिशा कोणत्या आहेत? 8 दिशा तर आपल्याला माहित आहे आणि 2 दिशा म्हणजे वरती आणि खाली, तर अशा मिळून 10 दिशा आहेत. तर या 10 दिशा म्हणजे दशरथ महाराज उच्च लोकामध्ये, पाताळ लोकामध्ये आणि बाकी 8 दिशांना पण कोणतेही अडथळा किंवा कुठल्याही राजाच्या द्वारे प्रतिकार न होता भ्रमण करू शकत होते. एवढे त्यांची सामर्थ्य होते आणि राज्य फार वैभवशाली होतं. परंतु दशरथ महाराजांना एकच दुःख होतं, ते म्हणजे काय? त्यांना पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. आणि पुत्रप्राप्तीच्या इच्छेने त्यांनी किती विवाह केले होते? दशरथ महाराजांना किती राण्या होत्या? 3. सर्वांना सामान्यपणे 3 राण्यांचं माहित आहे, परंतु खरी संख्या आणखी जादा आहे. किती? 350 आणि इतर राण्या होत्या. ह्या 3 व्यतिरिक्त म्हणजे एकूण राण्या किती झाल्या? 353. आपण विचार करू की किती मग हे म्हणजे एक इंद्रिय भोगाचं कार्य आहे असं वाटेल आपल्याला. दशरथ महाराज भगवंताचे वडील होते, तर म्हणलेलं की पूर्वीचे जे राजा होते ते राज ऋषी असत होते. कारण राजाचं एक प्रमुख कर्तव्य होतं की आपल्या प्रजेला पुढचा येणारा उत्तराधिकारी प्रदान करणे, हे त्यांच्या कर्तव्यामध्ये प्रमुख कर्तव्य असत होतं. आणि त्यांनी काय आपल्या म्हणजे स्त्रियांचा भोग घेण्यासाठी एवढा विवाह केला नव्हता. त्यांना उत्तराधिकारी मिळावा म्हणून त्यांनी एवढे विवाह केले. म्हणजे एक विवाह केला, त्यांच्यापासून मुलगा झाला नाही, दुसरा विवाह केला, तिसरा विवाह केला, असं करत करत 353 विवाह झाले होते, तरी अजून त्यांना पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. आणि त्याच्यामध्ये 3 प्रमुख राण्या होत्या. त्या कोणत्या होत्या? कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. मग आता बरेच ते दुःख करत होते, परंतु सुमंत्र नावाचे त्यांचे जे मंत्री होते त्यांच्याद्वारे त्यांना सांगितलं जातं की ऋषीसिंग नावाचे एक ऋषी आहेत, त्यांना तुम्ही तुमच्या राज्यामध्ये बोलवा आणि त्यांच्याद्वारे तुम्ही एक अश्वमेध यज्ञ आणि पुत्र कामिष्ठी यज्ञ करा, त्याच्याद्वारे तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. आणि ही भविष्यवाणी केलेली आहे. कोणी केलेली आहे? चतुष्कुमारांनी केलेली आहे. चतुष्कुमार हे ब्रह्माजींचे पुत्र आहेत. आणि त्यांनी एकदा सांगितलं होतं की दशरथ महाराजांना काय होईल? भविष्यामध्ये 4 पुत्र प्राप्त होतील. एकच नाही तर 4 पुत्र प्राप्त होईल. आणि त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही त्या ऋषींना बोलवा आणि यज्ञ करा. मग त्या ऋषींना बोलवलं जातं. आणि ते ऋषीसिंग ऋषी कोण होते? हे वास्तविक दशरथ महाराजांचे जावईच होते. दशरथ महाराजांना पुत्र प्राप्ती झाली नव्हती, परंतु एक पुत्री प्राप्त झाली होती. या पुत्रीचं नाव होतं शांता. आणि त्यांच्यासोबत ह्या ऋषीसिंग ऋषींचा विवाह झाला होता. आणि मग त्या ऋषीसिंग ऋषींना अयोध्येमध्ये बोलवलं जातं, त्यांच्याकडून अश्वमेध यज्ञ करवला जातो आणि त्याच्यानंतर पुत्र कामेशी यज्ञ पण करवला जातो. आणि तो जेव्हा यज्ञ संपन्न होतो, पूर्ण त्याची आहुती, शेवटची आहुती दिली जाते, तर त्या यज्ञकुंडातून एक फार सुंदर विष्णुदूत प्रकट होता. आणि त्या विष्णुदूताच्या हातामध्ये काय होतं? एक सोन्याचं पात्र होतं आणि त्या पात्रामध्ये खीर होती. आणि हा प्रसंग अयोध्येमध्ये चालू असतानाच स्वर्ग लोकांमध्ये, उच्च लोकांमध्ये काय प्रसंग घडतो? सर्व देवी देवता एकत्रित होऊन ब्रह्माजींकडे जातात आणि ब्रह्माजींना प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात? की पृथ्वीवर जो राक्षसांचा प्रमुख आहे रावण, त्याने फार हाहाकार माजवलेला आहे आणि आम्ही देवी देवता पण त्याला पराजित करू शकत नाही. आणि धर्माचं रक्षण करायचं असेल तर आपण काहीतरी उपाय केला पाहिजे, असं ब्रह्माजींना ते सांगतात. आणि हे चर्चा सुरू असतानाच तिथं गरुडजींवर आरूढ होऊन स्वयं श्री विष्णू प्रकट होता. आणि त्यावेळेला विष्णू आल्यानंतर सर्वजण उठून विष्णूंना प्रणाम करतात. आणि त्यावेळेला मग भगवान विष्णू म्हणतात की तुम्ही काही चिंता करू नका आणि मी थोड्याच कालावधीमध्ये रघुकुलामध्ये प्रकट होणार आहे. माझ्या 4 रूपामध्ये मी प्रकट होणार आहे आणि मी काय करेन? रावणाचा वध करेन आणि तुम्हाला सर्व अत्याचारापासून मुक्त करेन. परंतु मला सहाय्य करण्यासाठी तुम्ही सर्व देवी देवतांनी पण वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट व्हा. आणि अशा पद्धतीने सर्व देवी देवतांना ब्रह्माजींना भगवंत सांगतात आणि तिथून भगवंत अदृश्य होतात. आणि त्यावेळेला ब्रह्माजी देवी देवतांना सांगतात की रावणाने माझ्याकडून जेव्हा वरदान घेतलं होतं तर देवी देवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, राक्षसगण अशा सर्व जीवांचं त्यांनी वर्णन करून यांच्या कोणाकडून पण माझा वध होणार नाही असं त्यांनी वरदान मागितलं होतं. परंतु मनुष्याकडून आणि पशूंकडून माझा वध होणार नाही असं त्यांनी वरदान मागितलं नव्हतं. का? कारण मनुष्य आणि पशूंना तो फार तुच्छ लेखतो. ते मनुष्य कधी मला मारू शकतात का? असं होऊ शकणार नाही. त्यामुळे मनुष्य मला मारणार नाहीत असं त्यांनी वरदान मागितलं नव्हतं. त्या पशूंच्या बद्दल पण त्यांनी वरदान मागितलं नव्हतं. मग ब्रह्माजी म्हणतात की जसं भगवंत मनुष्याच्या रूपात मग प्रकट होणार आहे तर तुम्ही सर्व आता काय करा? पशु म्हणजे वानर वंशामध्ये प्रकट व्हा. काही जण पशुमध्ये पण प्रकट झाले, जसं
जामवंत होते, हे अस्वल होते. तर अशा पद्धतीने ब्रह्माजी सर्व देवीदेवता सांगतात आणि देवीदेवता ब्रह्माजींच्या इच्छेने मग सर्व देवीदेवता वेगवेगळ्या वानर वंशामध्ये प्रकट होतात. जसं हनुमान जे आहेत हे शिवजींचे अंश आहे, ते केसरी जे आहेत त्यांच्या घरामध्ये प्रकट होतात. जे वाली आहे तो इंद्रांचा अंश आहे, इंद्र देवतांचा अंश आहे. किंवा जे सुग्रीव होते ते सूर्य देवताचे अंश होते. तर अशा पद्धतीने वेगवेगळे जे ऋषी देवी देवता त्यांचे जे अंश रूपामध्ये वानर शरीरामध्ये सर्वजण प्रकट झाले. आणि इकडं जे विष्णुदूत त्या यज्ञ कुंडामध्ये प्रकट झाले होते खिरीचं पात्र घेऊन, ते काय करतात, दशरथ महाराजांना प्रदान करतात. दशरथ महाराज त्यांना पहिला प्रणाम करतात, त्यांना प्रदक्षिणा घालतात आणि ते जे पात्र आहे आपल्या हातात घेतात. आणि ते विष्णुदूत म्हणतात की हे महाराज तुम्ही काय करा, हे पात्र तुमच्या प्रमुख 3 राणींना प्रदान करा, त्यांच्याद्वारे तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. दशरथ महाराज सर्व राण्या फार प्रसन्न होतात. दशरथ महाराज काय करतात, त्या खिरीच्या पात्राची विभागणी करतात. त्यातला अर्धा भाग कौशल्याला देतात आणि राहिलेला जो अर्धा भाग आहे त्यातला पुन्हा अर्धा भाग करून म्हणजे 1/4 भाग कैकेयीला देतात. आणि आता कोणता भाग राहिला, माफ करा, जो 1/4 भाग आहे तो सुमित्रेला देतात आणि राहिला 1/4 भाग. त्या 1/4 भागामधला पुन्हा 2 भाग केले जातात. मग किती झाला, 1/8 भाग राहिला. तर त्यातला 1/8 भाग ते कैकेयीला देतात आणि शिल्लक राहिला 1/8 भाग तो थोडं चिंतन करून मनन करून दशरथ महाराज काय करतात, पुन्हा सुमित्रेला देतात. मग सुमित्रा मातेला काय झाले, 2 भाग मिळाले, 1/4 एक भाग मिळाला आणि 1/8 भाग मिळाला. कैकेयीला 1/8 भाग मिळाला आणि कौशल्याला अर्धा भाग मिळाला. अशा पद्धतीने 3 राण्यांच्या मध्ये विभागणी केली. वास्तविक आपल्याला राण्यांना दिलेल्या विभागणीचं पण स्मरण असलं पाहिजे. ही भगवंताची भक्ती आहे किंवा हे भगवंतांना तत्वता जाणणं आहे. तर हे सर्व आपल्याला म्हणून तर हे पुन्हा पुन्हा कथा ऐकल्या पाहिजे. 1-2दा ऐकून हे सर्व सूक्ष्म गोष्टी आपल्याला लक्षात राहणार नाहीत. आपल्याला एवढं की कळेल की 3 भाग केले आणि राण्यांना दिले, परंतु 3 भाग कसे केले, कशा पद्धतीने केले हे आपल्याला स्मरणात एकदाच ऐकून राहणार नाही. म्हणून तर ह्या कथा पुन्हा पुन्हा जन्माष्टमी रामनवमीच्या वेळेला आयुष्यभर पुन्हा पुन्हा रोजच्या रोज ऐकल्या पाहिजे. आणि मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. जसं आम्ही नेहमी क्लासमध्ये सांगतो आमच्या की आपल्या व्यवसायामधलं आपल्या कामधंद्यामधल्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला हातावर पाठ असतात, है ना, काही ते बघण्याची पण आवश्यकता नसते, पण एवढं आपण ते महत्त्वपूर्ण मानून सगळं केलेलं असतं. परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वपूर्ण भगवंतांच्या लीला पुन्हा पुन्हा श्रवण करणं आणि ते स्मरणात ठेवणं आवश्यक आहे. आणि त्याच्याद्वारेच आपल्या आत्म्याचा उद्धार होणार आहे. अशी विभागणी केल्यानंतर काय होतं की मग सर्व राण्यांना गर्भधारणा होते आणि म्हणजे जवळजवळ 12 महिने गर्भवास राहतो. आणि 12 महिने पूर्ण झाल्यानंतर मग आजच्या दिवशीच, हा महिना कोणता आहे, चैत्र मास आहे, नवमीची तिथी आहे, शुक्ल पक्ष आहे. तर मग तुलसीदास गोस्वामी वर्णन करतात, नवमी तिथी मधुमास पुनीता. पण या चैत्र मासाला मधुमास पण म्हणलेला आहे शास्त्रामध्ये. मधुमास का म्हणलेला आहे, पण या चैत्र मासामध्ये ज्या मधमासे असतात ते वर्षामध्ये सर्वात जादा मध गोळा करतात. आता आपल्याला हे काही माहीत शास्त्रामध्ये सांगितलं, आता वैज्ञानिक दृष्ट्या आपण काही समजू शकत नाही, पण शास्त्रामध्ये सांगितलं की मधमाशा पूर्ण वर्षभर जे मध गोळा करतात त्या मधापैकी सर्वात जादा ह्या चैत्र मासामध्ये गोळा करतात. म्हणून या मासाला मधुमास पण म्हणले. तर ह्या महिन्यामध्ये मधुमास चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये नवमीची स्थिती येते. या नवमीच्या स्थितीमध्ये दुपारची वेळ आहे. जसं आता बरोबर किती झालेले आहेत, 12:10 झालेले, 12. तर हीच 12च्या दरम्यानची वेळ आहे. आणि जो सूर्य आहे तो पूर्णतः आकाशामध्ये तळपत आहे, कारण सूर्य फार प्रसन्न झालेले आहे. कारण भगवंत त्यावेळेला कोणाच्या वंशामध्ये प्रकट होत होते, सूर्यवंशामध्ये. रघुवंशात सूर्यवंश आहे आणि आपल्या वंशामध्ये आज स्वयं भगवान प्रकट होत आहे हे स्मरण करून सूर्य फार आनंदित झालेला आहे. आणि त्यामुळे एकदम प्रखरतेने तो काय करता, आपला प्रकाश प्रदर्शित करत आहे आकाशामध्ये येऊन. आणि अशा दुपारच्या वेळेला, कारण ह्या 3 मातांच्या गर्भामध्ये भगवंतांचे 4 स्वरूप वास करत होते. आणि आत्ताच्या बरोबर वेळेला काय झालेलं आहे, श्री प्रभू रामचंद्र कौशल्य मातेच्या गर्भातून प्रकट झालेले आहे. श्री रामचंद्र भगवान की, अयोध्यापुरी राम की, कौशल्या मैया की, जय गौर प्रेमानंदे. तर आजच्या दिवशी ह्याच वेळेला पहा प्रभू रामचंद्र प्रकट झाले. आणि त्यानंतर मग
दशरथ महाराजांना ही वार्ता सांगितली गेली. अयोध्यामध्ये ही वार्ता पसरली आणि अयोध्येवासी पण दशरथ महाराजांप्रमाणे फार दुःखी असत होते. कारण का, आपल्या राजाला पुत्र नाही म्हणून. आणि एवढ्या कालावधीनंतर आता पुत्र प्राप्त झालेले ऐकून अयोध्यामध्ये पण सर्व आनंदच आनंद होतो. सर्व ठिकाणी गायन केले जाऊ लागतात, नृत्य केले जाऊ लागतात, सर्वजण आपले घरं सजवू लागतात, घराच्या समोर सडे मारले जाऊ लागतात, रांगोळ्या काढल्या जाऊ लागतात, घरांना फुलाने तोरणाने सजवलं जाऊ लागतं. आणि फक्त अयोध्येमध्येच नाही तर आकाशामध्ये देवी देवता ऋषीमुनी एकत्रित होतात आणि त्यांच्याद्वारे पण गायन स्तुती केली जाऊ लागते आणि आकाशातून पण पुष्पवृष्टी होऊ लागते. अप्सरागण नृत्य करू लागतात आणि अशा पद्धतीने राम उत्सवाचा कार्यक्रम अयोध्येमध्ये फार उत्साहाने साजरा होतो. आणि मग त्या दिवशी रामजी प्रकट होतात आणि दुसऱ्या दिवशी लगेच कैकेयीच्या गर्भातून कोण प्रकट होतं? भरतजी प्रकट होतात, दुसरा भारत प्रकट होता. आणि तिसऱ्या दिवशी सुमित्रीच्या गर्भातून 2 जुळे बालक प्रकट होतात. ते कोण आहेत? लक्ष्मणजी आणि शत्रुघ्न. आता त्यांची नाव अजून ठेवलेली नाही, परंतु अशा पद्धतीने 3च दिवसात दशरथ महाराजांना 4 पुत्र प्राप्त होतात. पहा मग दशरथ महाराजांचा किती आनंद असेल, त्यांच्या आनंदाला पारावर राहिलेला नाहीये. जसं कृष्ण लीलेबद्दल वर्णन आहे, तुकाराम महाराज एका अभंगामध्ये करतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुढी या तोरणे करती कथा गाती गाणे, तुका मने छंदे येणे वेदिले गोविंदे. तुकाराम महाराज वृंदावन मधलं वर्णन करतात की वृंदावनाची स्थिती काय आहे की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, की म्हणतात की अरे लेखानो, अरे सर्वजण ऐका, गोकुळीच्या आनंदाचा पारावर राहिला नाही, त्याचं मी लिखित स्वरूपात वर्णन करू शकत नाही. एवढा आनंद तिथे झाला. का आनंद झाला? बाळ कृष्ण नंदा घरी, कारण नंदाच्या घरी कोण प्रकट झालेला आहे? कृष्ण प्रकट झालेला आहे. आणि त्यामुळे हा आनंद आहे. आणि तो आनंद कसा साजरा केला जात आहे? गुढी या तोरणे करती कथा गाती गाणे. सर्व घरांच्या समोर गुढी उभा केल्या जाऊ लागल्या, तोरणं बांधली जाऊ लागली, सर्वजण भगवंताच्या लीलेचं वर्णन करू लागले, कथा कीर्तन करू लागले, नृत्य करू लागले. तर भगवंताच्या धामामध्ये किंवा वैदिक संस्कृतीने नृत्य करण्यासाठी फिल्मी गाणी लावण्याची आवश्यकता नव्हती. त्यावेळेला काय केलं जातं? भगवंताच्या लीलेची गीत असत होती, ती गीत गायली जात होती, त्याच्यावर नृत्य केली जात होती. तर अशा पद्धतीने काय होत होतं? गोकुळमध्ये आनंद साजरा केला झाला. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुका मने छंदे येणे वेदिले गोविंदे. तुकाराम महाराज म्हणतात, त्या गोविंदानं माझं मन एवढं वेडलेलं आहे की मला दुसरा काही छंद आता राहिलेला नाही. तर हे जे वृंदावनाचं वर्णन आहे, असंच वर्णनाचं अभंग आपल्याला रामलीलेच्या मधल्या मिळत नाही, परंतु हेच वर्णन आपल्याला पुरेपूर कुठं लागू होतं? अयोध्येला लागू होतं. कारण अयोध्येमध्ये पण एवढा आनंद झाला की त्याचं वर्णन आपण शब्दामध्ये लेखणीमध्ये करू शकत नाही. आणि का आनंद झाला? पण दशरथ महाराजांच्या घरी बाल राम जन्मलेले आहे. तिथं पण गोडी या तोरणं उभा केली जात आहे. आणि तुकाराम महाराज असं म्हणतात, त्या बाल रामाने काय केलेलं आहे? सर्वांचं मन वेधून घेतलेलं आहे. सर्वांची इतर काही छंद आवडे निवडे सगळे विसरून गेलेले आहेत. सर्वजण धावपळ करत त्या महिलाकडे येत आहेत बाल रामजींचं दर्शन करण्यासाठी. ही स्थिती कुठं झाली? अयोध्यामध्ये झाली. आणि 13 दिवसानंतर मग काय झालं? वशिष्ठ मुनींच्या द्वारे नामकरण सोहळा साजरा केला गेला. वशिष्ठ मुनी हे दशरथ महाराजांचे किंवा अयोध्याच्या राजाचे पुरोहित होते. आणि त्यांच्याद्वारे नामकरण सोहळ्यामध्ये मग 4ही बालकांना सजून तिथं आणलं गेलं. तिन्ही माता आपल्या आपल्या मांडीवर बालकांना घेऊन बसलेले आहेत. आणि वशिष्ठ मुनी त्यांच्या पत्रिका पाहून, आता फार विस्तारित वर्णन आहे, आपण ते सर्व इथं वेळ नाही आपल्याला वर्णन की त्या पत्रिकेमध्ये काय विशेष वर्णन आहे. पण ते साधारण बालक नाही आहेत, त्यामुळे त्यांच्या पत्रिका पण साधारण असणार नाही आहेत. आणि शेवटी मग नामकरण ठेवलं जातं. तर सर्वात मोठे जे बालक आहेत, कौशल्यांचे बालक, त्यांचं नाव काय ठेवलं जातं? रामचंद्र. श्री रामचंद्र भगवान की. आणि सुमित्रा मातांचे 2 बालक आहेत, त्यांचं नाव ठेवलं जातं. एकाचं नाव लक्ष्मणजी, दुसऱ्यांचं नाव शत्रुघ्न. आणि कैकेयींचं नाव ठेवलं जातं भरत. तर अशा पद्धतीने त्या दिवशी नामकरण सोहळा साजरा होतो. आणि याच्या पुढे आता आपण जाऊ शकणार नाही, आता वेळ होत आलेला आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मग रोज रामायणचं ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. आपल्या वरिष्ठ भक्तांची कथा ऑनलाईन चालू असतात, आपण श्रवण करू शकता. आपण पुढच्या कथा आपण त्या रूपात श्रवण करू शकता. मला आठवतं 5-6 वर्षामध्ये आपण दरवर्षी रामलीला करतोय, तर आपण भरत मिलापच्या पुढे अजून गेलोच नाही. रामलीला करत करत भरत मिलापपर्यंत जात, त्याच्या पुढे जातच नाही. कारण काय होतं की लीला इतक्या मधुर आहेत. आम्ही ह्यावेळेला पण विचार केला की पुढच्या लीला जर आता ह्यावेळेला सांगू, परंतु
मागच्या लीला त्याची मधुर आहे की पुन्हा पुन्हा आपण श्रवण कथा करण्याची इच्छा होते आणि वेळ निघून जातो. तर भविष्यात आपण प्रयत्न करू भरत मिलापांच्या पुढे कथा जाण्याची. तर पहा, रामकरण झाल्यानंतर शास्त्रामध्ये सांगितलं, आचार्यांच्या द्वारे सांगितलं जातं की भगवंताचं नाव ठेवलं गेलं राम म्हणून, श्रीराम किंवा रामचंद्र म्हणून. परंतु जसं कृष्ण लीलेमध्ये वेगवेगळे लोक वृंदावनले वासी कृष्णाला वेगळ्या नावाने संबोधित होते किंवा चैतन्य महाप्रभूंना पण नवदीप मायापूरमध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधित होते, तसं भगवंतांना पण प्रभू रामचंद्रांना पण अयोध्येमध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधलं जात होतं. तर एक फार सुंदर श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये भगवंताची अशी वेगवेगळी नावं आलेली आहेत. श्लोक आपण मागून म्हणा माझ्यासोबत, फार सुंदर, सर्वांना माहीत पण असेल. रामाय रामभद्राय, मोठ्याने म्हणा सर्वांनी. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. तर हा फार विशेष, महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध श्लोक आहे. तर याच्यामध्ये भगवंतांची वेगवेगळी नावं आलेली आहेत आणि हे जी वेगवेगळी नावं आहेत ही वेगवेगळ्या भगवंतांच्या पार्षदांच्या द्वारे संबोधली जात होती. तर याच्यामध्ये पहिलं नाव काय आलेलं आहे, रामाय. तर आचार्य सांगतात की जे दशरथ महाराज होते ते आपल्या पुत्राला फार प्रेमाने रामा म्हणून संबोधत होते. वडील आहेत आणि आपल्या मुलाला राम म्हणून ते बोलवत आहे. तर रामाय हे कोणाच्या द्वारे बोलवलं जात होतं, दशरथ महाराजांच्या द्वारे. आणि म्हणलेलं आहे जे माता होत्या, माता नाही, माफ करा, माझ्या लक्षात नाही, थांबा, ब्राह्मणगण होते जे अयोध्येमधले ब्राह्मण, जे वेगळे विधी करणारे, ते ब्राह्मणगण प्रभू रामचंद्र कोणत्या नावाने संबोधत होते, रामभद्राय. रामभद्र म्हणजे राम कसे आहेत, फार मंगलमय, भद्र म्हणजे मंगल, शुभदायक आहे. आणि सर्व ब्राह्मण लोक त्यांना रामभद्र ह्या नावाने संबोधत होते. त्याच्यानंतर म्हणलेल्या ज्या माता होत्या, 3 माता प्रमुख आहेत आणि इतर जी माता आहेत, त्या सर्व माता प्रभू रामचंद्रांना रामचंद्र म्हणून संबोधत होते किंवा बोलवत होते. आणि जे वशिष्ठ मुनी होते किंवा विश्वामित्र मुनी असे जे ऋषी मुनी होते ते प्रभू रामचंद्र कोणत्या नावाने संबोधत होते, वेदसे ह्या नावाने संबोधत. कारण का, कारण भगवंत हे वेदांचे पूर्ण ज्ञाता आहे. वेदेश सर्वे अहमेव वेद्यो. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की हे अर्जुना, सर्व वेदांचा वास्तविक ज्ञाता कोण आहे, मी आहे. आणि त्या वेदांचा संकलन करता पण मीच आहे. आणि ऋषीमुनींना माहित आहे, वशिष्ठ मुनींना माहित आहे, विश्वामित्र मुनींना माहित आहे, म्हणून ते कोणत्या नावाने संबोधत होते, वेदसे म्हणजे पूर्ण वेदाशी ज्ञाता असणारे अशा पद्धतीने संबोधत होते. त्याच्यानंतर म्हणलेलं पुढचं नाव आलं रघुनाथा आहे. तर रघुनाथा हे नाव कोण घेत होतं, तर अयोध्यामध्ये जी सेना होती दशरथ महाराजांची, त्या सेनेमध्ये सैनिक असत होते, सेनापती होते. तर या सैनिकांच्या द्वारे किंवा सेनापतींच्या द्वारे प्रभू रामचंद्रांना रघुनाथा आहे अशाद्वारे संबोधले जातात. आणि मग पुढे जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासामध्ये जातात, हनुमानजींना भेटतात किंवा वानर सेनेला भेटतात, तर त्या वानर सेनेमध्ये जे सुग्रीव आहेत, हनुमानजी आहेत किंवा विभीषण जी आहेत, या सर्वांच्या द्वारे प्रभू रामचंद्र कोणत्या नावाने उच्चारलं जात होतं, संबोधलं जात होतं, नाथा आहे. स्वामी म्हणून ते रघुनाथ किंवा राम हे पण संबोधत नव्हते, कारण सेवक भाव आहे, तर ते नाथा आहे म्हणजे स्वामी ह्या नावाने संबोधत होते. आणि त्याच्यानंतर पुढचं नाव आले सीताय पतये. तर ह्या नावाने कोण संबोधत होतं, तर अयोध्यामध्ये ज्या स्त्रिया होत्या, सर्व जे वयस्कर किंवा ज्या कोणी स्त्रिया असतील, त्या सर्व स्त्रिया प्रभू रामचंद्रांना सीता पतये म्हणजे हे सीताचे पती अशा पद्धतीने संबोधत होते. म्हणजे अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की प्रभू रामचंद्रांची वेगवेगळी नावं आहेत आणि त्यांच्या प्रेमापोटी, त्यांच्या प्रती असणाऱ्या आदान प्रदान संबंधापोटी प्रत्येकजण वेगवेगळ्या नावाने संबोधत आहे आणि ते नाव ह्या श्लोकांमध्ये आलेले आहे. तर पुन्हा एकदा श्लोक हा मागून म्हणा माझ्यासोबत. रामाय रामभद्राय, मोठ्याने म्हणा, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. अशा पद्धतीने भगवंतांच्या नावाचं उच्चारण केलं जात होतं. तर
आणखीन एक 5 मिनिट आपण चर्चा करून थांबू. बरोबर 12:30ला आपण दर्शन उडू. तर भक्त मग हे पण सांगतात की भगवंत मग अशा वेगवेगळ्या अवतारामध्ये का अवतरित होता. तर आपल्याला भगवद्गीतेमधला जो उद्देश आहे, जो भगवंतांनी स्वतः सांगितलेला आहे, तो सर्वांना माहीत आहे. कोणता उद्देश आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे अर्जुना, जेव्हा जेव्हा पूर्ण या सृष्टीमध्ये अधर्माचं वर्चस्व वाढतं, धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो, तेव्हा मी अवतरित होतो. आणि काय करतो? परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण करतो, विनाशाय च दुष्कृतां, दुष्ट लोकांचा नाश करतो, धर्म संस्थापनार्थ आहे आणि धर्माची स्थापना करतो, संभवामि युगे युगे, आणि त्यासाठी मी वेगवेगळ्या युगामध्ये प्रकट होतो. हे भगवंत अर्जुनाला ज्ञान सांगतात. तर आपण बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की हे जे कारण भगवंत सांगत आहेत हे दुय्यम कारण नाही भगवंताच्या अवताराचं. प्रमुख कारण काय आहे की भगवंत आपल्या भक्तांसोबत प्रेमाचा आदान प्रदान करण्यासाठी प्रकट होता. कारण दुष्टांचा नाश करण्यासाठी, रावणासारख्या राक्षसाचा वध करण्यासाठी, कंस किंवा दंतवक्र, शिशुपाल यांचा वध करण्यासाठी भगवंताला स्वतःला यायची आवश्यकता नाही. भगवंत आपल्या इच्छेनेच, आपल्या शक्तीद्वारे ते करू शकतात. परंतु भगवंत आपल्या भक्तांसोबत प्रेमाचं आदान प्रदान करण्यासाठी येतात. आणि भगवंत अशा काही लीला प्रदर्शित करतात की त्या लीलांच्या द्वारे धर्माची स्थापना, लक्ष द्या, चालू द्या, धर्माची स्थापना फक्त ते जेव्हा हयातीत होते तेव्हाच होते असं नाही. तर भगवंत अशा लीला प्रस्तुत करतात की येणाऱ्या भविष्याच्या कालावधीमध्ये पण त्या लीलांच्या द्वारे, त्या लीलांच्या श्रवणाच्या द्वारे हजारो लाखो करोडो वर्ष धर्माची स्थापना होत राहते. आणि त्यासाठी भगवंत अवतरित होतात. भगवंत अशा लीला प्रदर्शित करतात की त्याच्याद्वारे बद्ध जीवांना भरपूर काही शिकवणी मिळत जातात आणि बद्ध जीव धर्माच्या मार्गावर कार्य करत राहतो आणि त्याच्यासाठी भगवंत प्रकट होतात. आणि मग भगवंत प्रभू रामचंद्राच्या लीलेवरून आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू रामचंद्र आपल्या लीलेतून दाखवत आहेत की भौतिक जगत पूर्णतः दुःखालय अशाश्वतम आहे. दुःखालय म्हणजे पूर्णतः दुःखाने भरलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगत आहे. आणि ते दुःख इतके म्हणजे आपण न टाळणार आहे की स्वयं भगवंत आपल्या लीलेतून दाखवत आहेत की त्यांनाही त्या दुःखातून मुक्त राहता आलं नाही, किंवा या भौतिक जगाचा जो प्रभाव आहे त्याच्यातून त्यांना मुक्त राहता आलं नाही. ते मुक्त आहेत, स्वतंत्र आहेत, परंतु लीला यासाठी म्हणतो की स्वतः ते सर्व धारण करतात आपल्याला दाखवण्यासाठी. आणि या सर्व प्रतिकूल स्थितीमध्ये राहत असताना पण आपण भगवंताचा आश्रय सोडायचा नाही, भगवंताची शरणागती धारण करून राहायचं. आणि मग त्या प्रतिकूल स्थितीतूनच पुढे जाऊन आपल्याला फार अनुकूल आणि भगवंताची कृपा प्राप्त होणार आहे, हे पण आपल्याला भगवंत या लीलेतून शिकवतात. आणि रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिकूल स्थिती फक्त प्रभू रामचंद्रांच्या जीवनात आली असं नाही, तर त्यांची जी पत्नी आहे सीता माता, स्वयं सौभाग्याच्या देवी आहेत, लक्ष्मी माता आहे, त्यांना पण किती प्रतिकूल स्थितीतून जावं लागलं, त्यांनाही वनवासाला जावं लागलं. भरत महाराज आहेत, भरत महाराज एक असे पात्र आहेत रामायणमधले की ज्यांचा काही दोष नसताना एका परिस्थितीमध्ये फार तिरस्कार केला गेला, त्यांना पण प्रतिकूल स्थितीमध्ये जावं लागलं. किंवा सुग्रीव आहे आणि विभीषण आहे, विभीषणला त्यांच्या राज्यातून काढलं गेलं. हनुमानजी आहेत, हनुमानजी जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी जातात त्यांना किती प्रतिकूल गोष्टींना सामोरं जावं लागलं. तर रामायण आपल्याला हे शिकवतं की या सर्व प्रतिकूल स्थितीमध्ये आपण कसं स्थिर राहिलं पाहिजे, आपल्या भक्तीला दृढतेने आपण धारण करून राहिलं पाहिजे आणि त्याच्यातून कशा पद्धतीने आपण मार्गक्रमण करत पुढचा प्रवास केला पाहिजे, हे आपल्याला रामायण शिकवतं. आणि शेवटी मग आपण योग्य स्थितीची प्राप्ती करू शकतो, हे पण आपल्याला त्याच्यातून पाहायला मिळतं. तर हे वास्तविक रामायणाचा उद्देश आहे. आणखीन रामायणाच्या द्वारे फक्त आपल्याला आध्यात्मिक लाभ होतो असंच नाही, तर भौतिक आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये पण रामायणाच्या द्वारे आपल्याला भरपूर लाभ होतो. परंतु आपल्याला ते केव्हा अनुभवायला मिळेल, जेव्हा त्याचा आपण श्रवण करत असतो नियमितपणे. भौतिक आध्यात्मिक दृष्टिकोनात आपल्याला लाभ काय होतो, आपले कितीतरी जन्माची पाप नष्ट होतील, जसं आपण इथं श्लोकामध्ये वाचलं, एक एक अक्षरम महापातक नाशनम, एक एक अक्षर महापाप नाशन करण्याचं शक्ती धारण करतं रामायणाचे अक्षर. तर हे आपल्याला आध्यात्मिक लाभ होतो, कृष्ण प्रेम, राम प्रेम प्राप्त होतं. परंतु भौतिक पण लाभ काय होतो की आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये पण आपल्याला भरपूर काही त्याच्यातून शिकवायला मिळतं आणि त्याच्यातून आपल्याला योग्य जीवन जगण्याची शिकवण किंवा मार्ग प्राप्त होतो.
जसं आपल्या पुण्याचे मंदिरचे अध्यक्ष आहेत राधेश्यामपू, ते एक प्रसंग सांगत होते की पुण्यामध्ये एक फार मोठे बिझनेसमॅन आहे, अब्जोपती आहे, आणि त्यांना 2 पुत्र आहेत. आणि त्या बिझनेसमॅननी जो बिझनेसमॅन होते त्यांनी राधेश्यामपूंना फोन केला आणि त्यांना सांगितलं की प्रभूजी तुम्ही आमच्या घरी या. का? कारण आमचे जे 2 पुत्र आहेत त्यांच्यामध्ये माझी जी काही प्रॉपर्टी किंवा जे काही बिझनेस आहे त्याच्यामध्ये विभागणी करण्याच्यावरून फार वादविवाद होत आहे. आणि तुम्ही काय करा, त्यांना काही येऊन सांगा, समजावा, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. आणि काय अतिशयोक्ती मी असंच सांगत नाही, एक सत्य घटना आहे, राधेश्यामपू सांगतात. मग राधेश्यामपू म्हणले की आम्ही असं वैयक्तिक कौटुंबिक जीवनामध्ये ज्यादा इंटरफेअर करत नाही, परंतु शास्त्राच्या आधारे मी बोलतो. आणि ते त्या भक्तांच्या घरी गेले. आणि भक्त म्हणजे ते फुल पेज भक्त नव्हते, इस्कॉनला थोडं मदत करणारे एक वेल विसर होते. आणि त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी काय केलं, भरत आणि प्रभू रामचंद्रांचा मिलापाचा प्रसंग तिथं सांगितला. त्यांनी बाकी काही शिकवण काय घेतली पाहिजे काय नाही बोलले, फक्त जो प्रसंग आहे तो प्रसंग तिथं सांगितला. कथा कीर्तन केलं, प्रसाद झाला आणि प्रभूजी परत मंदिरात आले. आणि त्या व्यक्तीचा दुसऱ्या दिवशी प्रभू यांना राधेश्यामपूंना फोन आला. आणि ती व्यक्ती काय म्हणाले, प्रभूजी तुम्ही आला काल संध्याकाळी, तुम्ही जी कथा कीर्तन केला त्याच्यामुळे खरोखर आमच्या मुलांच्यामध्ये पूर्ण बदल झालेला आहे. आणि ते काय म्हणाले की तुम्ही गेल्यास माझी 2 मुलं माझ्याकडे आली आणि 2 मुलं काय म्हणाले की हे पप्पा तुम्ही जे काही जशा पद्धतीने आम्हाला द्याल तसं आम्ही घ्यायला तयार आहे. कारण कसं असतं, विभागणी करताना एक कलियुग आहे. कल जे धनामध्ये कली वास करतो, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ना. सक्के भाऊ काय होतात, पक्के वैरी होतात. ही भौतिक जगाची कलियुगाची स्थिती आहे. परंतु केव्हा होतात, जेव्हा रामायण महाभारताचे सारखे ग्रंथात ते श्रवण करत नसतील तर. श्रवण जेव्हा करतील तर त्या कुटुंबामध्ये वास्तविक आपल्याला म्हणजे असे रामायणासारखे जे भगवंतांच्या कुटुंबामध्ये जे प्रेममय संबंध आहे तसे आपल्याला पाहायला मिळते. मग हे दोन्ही जे भाऊ त्या विभागणीसाठी फार वादविवाद करत होते, ते त्यांच्या पिताकडे येतात आणि काय म्हणतात की पप्पा तुम्ही ज्या पद्धतीने कराल त्या पद्धतीने आम्ही स्वीकारायला तयार आहे. करूच नका एवढं तर बदल नाही झाला, परंतु एवढं तर झालं की त्याचा वादविवाद तर थोडा झाला. मग राधेश्यामपू हे सांगतात की वास्तविक रामायण किंवा महाभारत भागवतम हे जे ग्रंथ आहेत याच्यामध्ये एवढी शक्ती आहे, आपल्या कुटुंबाला ते एकत्र ठेवू शकतात, आपल्या जीवनातील कितीतरी संकट ते दूर करू शकतात. परंतु आपल्याला त्याच्यावर श्रद्धा नसते. आपण भौतिक गोष्टींवर भरपूर विश्वास ठेवतो, भौतिक प्रयत्नावर विश्वास ठेवतो, पण त्या ग्रंथांवर ग्रंथाच्या श्रवणावर काय होणार आहे असं आपण हे ठेवतो. परंतु तसं आपल्याला मग बऱ्याचशा अशा प्रसंगांमध्ये पाहायला मिळतं. आता हे जे बिझनेसमॅन होते यांचे 2 मुलं आहेत, हे दोन्ही मुलं भारतामध्ये पण फार चांगलं शिक्षण घेतलेलं आहे. त्यातला एक मुलगा विदेशामध्ये पण शिकून आलेला होता. मग भौतिक शिक्षण द्यायला त्यांनी काही कमी केलं का त्यांच्या वडिलांनी? काय नाही केलं. तरी पण त्यांच्या वडिलांना त्रासदायक प्रसंग त्यांच्यासमोर उद्भवला, त्यांच्या मुलांच्यामध्ये वादविवाद निर्माण झाला. म्हणून परमपूज्य लोकनाथ महाराज जे आपल्या आरोडीचे आहेत ते नेहमी म्हणतात की आत्ताचं वर्तमान जे शिक्षण आहे ते व्यक्तीला सुसंस्कृत बनवतं, परंतु माफ करा सुशिक्षित बनवतं, परंतु सुसंस्कृत बनवेलच असं नाही. लोक सुशिक्षित बनत आहेत परंतु सुसंस्कृत बनत नाही आहेत. का? कारण शिक्षणामध्ये आपल्याला पैसा कसा कमायचा एवढंच शिकवलं जातं, परंतु जीवनात कसं आचरण करायचं, त्या पैशाचा वय कसा करायचा हे शिकवलं जात नाही. आणि ते आपल्या मुलांना शिकवायचं असेल, आपल्या कुटुंबामध्ये त्याचं आपण पालन करायचं असेल तर आपण भौतिक शिक्षण दिलंच पाहिजे आपल्या मुलांना, त्याला काय आपण नाकारत नाही. पण त्याच्यासोबत रामायण महाभारत भागवतम या ग्रंथाचं आपण त्यांना ज्ञान दिलं पाहिजे. आणि त्यांना ज्ञान देण्यासाठी पहिला आपण काय केलं पाहिजे, स्वतः घेतलं पाहिजे ना. जसं एक भक्त इथं आपले लोहार सर आहेत आलेले एक माझे बहीण भाई, ते एकदा परवा सांगत होते एका कार्यक्रमामध्ये की आजच्या माताजी किंवा वडील काय असतात, मुलांना काय करतात, त्यांना रागवतात, आतल्या रूममध्ये जाऊन अभ्यास कर म्हणतात, सर्व रागवून त्याला बसवतात आणि बाहेर येऊन काय करतात, टी व्ही लावून बसतात किंवा मोबाईल घेऊन बसतात. आणि वास्तविकता ही तिथे आहे. तर वडील किंवा पालकगण असे जर करत असतील तर ती मुलं ते करतील का अभ्यास? नाही करणार. तर आपण पण त्यांना काहीतरी आदर्श दाखवला पाहिजे. आपली आता पुस्तकं शाळेची अभ्यासी पुस्तक नाही आहेत, पण हे खरी आपले अभ्यासाची पुस्तक असली रामायण महाभारत आपण त्यांच्यासमोर घेऊन बसावं, अध्ययन करा, ते अभ्यास करतील, त्यांना एका दुसरा प्रसंग सांगा. आता मोठी मुलं झाली तर ते ऐकणार नाही, त्यांना आपण हे करू शकत नाही. आपण आचरणातून फक्त दाखवा, आपण वाचत राहा, ते बघून काही काळ जर सुधारते. पण लहान मुलांना नातवंडांना आपण त्या पद्धतीने संस्कार करू शकतो.
एक भक्त म्हणतात की आत्ताचं शिक्षण आपल्याला आपली कर्तव्य काय आहेत, उलटच बोलत आहे, आत्ताचे आपले शिक्षण आपल्याला अधिकार आपले काय आहेत हे शिकवतं. प्रत्येक जण म्हणतो माझा हे अधिकार आहे, मला हे मिळालं पाहिजे, आपल्या वडिलांना म्हणेल, शासनाला म्हणेल, समाजाला म्हणेल माझे अधिकार आहेत हे मला मिळालं पाहिजे, त्यासाठी तो संघर्ष करेल, आंदोलन करेल. मग आत्ताचं शिक्षण व्यक्तीला अधिकार काय आहेत हे शिकवतं, पण तो आत्ताचं शिक्षण व्यक्तीला कर्तव्य काय आहेत हे शिकवत नाही. मग व्यक्तींना, मग आपल्या मुलांना असतील, आपल्या घरातील सदस्यांना असतील, आपल्याला कर्तव्य काय ते शिकवायचे असतील, त्यांना संस्कार करायचे असेल, तर त्यांना आपण रामायण महाभारत कसं ज्ञान दिलं पाहिजे. मग ती मुलं पुढे जाऊन अधिकाराची मागणी करणार नाही, ते कर्तव्याबद्दल बोलतील, माझं एक कर्तव्य आहे. कारण राम भरात मिलतमध्ये काय प्रसंग चालू आहे, प्रभू रामचंद्र म्हणतात मी वनामध्ये राहणार, कारण मला ते सांगितलेलं आहे, माझं कर्तव्य आहे माझ्या वडिलांचं इच्छा पूर्ण करण्यासाठी 14 वर्ष वनामध्ये राहणं. आणि भरत काय म्हणतायत की नाही, तुम्ही या रघुकुलाचे ज्येष्ठ पुत्र आहात आणि रघुवंशाचं परंपरा काय, ज्येष्ठ पुत्रच राजा बनतो, त्यामुळे तुम्ही राजा बना आणि आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वनामध्ये राहतो. मग तिथं अधिकाराचं कोणी बोलत नाहीये, कर्तव्याचं बोलत आहे. तर हे आपल्याला शास्त्र शिकवतं. आणि जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपलं कर्तव्य जाणेल आणि कर्तव्य पालन करण्यासाठी प्रयत्न करेल, तर कुठल्याही कुटुंबामध्ये वादविवाद निर्माण होणार नाही, कुठल्याही समाजामध्ये वादविवाद निर्माण होणार नाही, कुठल्याही दोन परस्पर धर्मामध्ये पण वादविवाद निर्माण होणार नाही, कुठल्या देशामध्ये पण वादविवाद निर्माण होणार नाही. म्हणून भक्ती सिद्धांत महाराज म्हणतात की या जगामध्ये जर काही कोणत्या गोष्टीची कमतरता असेल तर ती एकच गोष्ट आहे, ती म्हणजे काय, कृष्ण भावनेची. बाकी सर्व गोष्टी विपुल प्रमाणात आहेत, पण कृष्ण भावना किंवा भगवंत भक्तीची कमतरता या जगामध्ये आहे. आणि भगवत भक्तीची कमतरता असल्यामुळे बाकी सर्व कमतरता निर्माण होत आहे कृत्रिमपणे. त्या कमतरता भगवंताकडून निर्माण केलेल्या नाही आहेत, त्या आपल्याकडून निर्माण केलेल्या आहेत. त्यासाठी म्हणलेलं आहे की रामायण महाभारत हे ग्रंथ फार महत्त्वपूर्ण आहेत. तर आज रामनवमी पहा, आपण सर्वांनी एक प्रकारे संकल्प केला पाहिजे. असं नाही की वर्षाला एकत्र येऊन आपण फुलं अर्पण करणं, प्रसाद घेणं झालं, रामनवमी साजरी झाली, आता येणाऱ्या एका वर्षात माझी काही कार्य साध्य होतील, थोडं काहीतरी लाभ होईल का, एक दिवस मी रामनवमी केली ना साजरी. तर बहुतेक लोकांचा असा विचार असतो, तर आपण तसा भाव ठेवायचा नाही. तर आता आपण आपल्याला रामभक्ती फक्त एकच दिवस नाही, पूर्ण वर्षभर करायची आहे, पूर्ण आयुष्यभर करायची आहे. हा संकल्प घेऊन, आणि भक्तीचं साधन म्हणजे काय, भगवंताच्या नावाचा जप करायचा आहे, भगवंताच्या कथेचं श्रवण करायचं आहे, भगवंताची सेवा करायची आहे. आणि हे काही सर्व काही सोडून करायचे असं नाही, आपलं कामधंदा करत सर्व काही कर्तव्य निभावत आपल्या प्रपंचातून परमार्थ साधण्यासाठी थोडा वेळ काढायचा आहे. आणि पहा मग आपलं जीवन किती आनंदी बनेल, किती सुख शांती बनेल. तर हा संदेश आपल्याला रामायण देतं आणि हेच रामायण आहे. हे जर आपण शिकलो आजच्या दिवशी, तर खरोखर आपण प्रभू रामचंद्रांना प्रसन्न करणार आहोत. कारण प्रभू रामचंद्र ते देण्यासाठीच आज प्रकट झालेले आहेत. प्रभू रामचंद्र ह्यासाठी प्रकट नाही झाले की आजच्या दिवशी सर्वजण एकत्र या, माझा उत्सव साजरा करा आणि वर्षभर तुमच्या पद्धतीने राहा, यासाठी नाही. वर्षभर कसं जीवन जगायचं, आयुष्यभर कसं जीवन जगायचं हे शिकवण्यासाठी प्रभू रामचंद्र आलेले आहेत. तो आपण जर उद्देश आज घेतला तर खरोखर प्रभू रामचंद्र आपल्यावर विशेष प्रसन्न होतील किंवा कृपा प्रदान करतील. श्री रामचंद्र भगवान की, श्रील प्रभुपाद की, हृदय गौर प्रेमानंदे, हरे हरे बोल. आणि जसं मी राधेश्याम प्रभूंचं उदाहरण सांगितलंय, हे फक्त भावभावनात लागू होतं असं नाही, है ना. सर्वांना रामायणाच्या द्वारे पत्नीला कळतं आपलं काय कर्तव्य आहे, पतीला कळतं आपलं काय कर्तव्य आहे, है ना. सासूला कळतं आपलं काय कर्तव्य आहे, सुनाला कळतं आपलं काय कर्तव्य आहे. कारण हे सगळ्यात खतरनाक रिलेशन आहे आजच्या समाजामध्ये, एकच समाजामध्ये ना, किंवा आणखीन बरेच काही हे आहेत, है ना. तर हे सर्व कळतं रामायण आणि महाभारताच्या द्वारे. कुंती महाराणी आणि द्रौपदीचं जर आपण आदान प्रदानाचं चर्चा ऐकली तर आपल्याला कळेल की जीवनामध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या समुदायाने राहिलं पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या संबंधातील लोकांनी. तर हे बरेच काही विषय आहेत, त्याला आपण वेळ काढून श्रवण केल्यानंतर आपल्याला या सर्व गोष्टी करतील. मुलांचं कर्तव्य काय असलं पाहिजे, भावांचं कर्तव्य काय असलं पाहिजे, बहिणी भावांचं काय कर्तव्य असलं, हे सर्व आपल्याला ह्या गोष्टीतून कळतं. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण थांबूया. झाली भोग लावला किती वेळ? ठीक आहे, भोग लावलेला आहे, 5 मिनिटं अजून भोग झाल्यानंतर म्हणतो.
मुलांचं नाही, त्यासाठी रामायण आहे ना, रामायण आपण वाचायचं आहे. हा वेळ आहे का? आता मुलांची काय कर्तव्य आहेत? मुलांचं तर पहिली कर्तव्य आहेत, जसं शास्त्रामध्ये काय सांगितलं, स्थळ काळ परिश्रमानुसार प्रत्येकाची कर्तव्य सांगितलेले आहे. जसं मुले जर विद्यार्थी असतील तर त्यांचं पहिलं कर्तव्य अभ्यास करणं, हे कर्तव्य आहे. बाकी मग आपल्या आईवडिलांची सेवा करणं हे त्यांनी नाहीच कर्तव्य. पुन्हा चांगला अभ्यास करून ज्ञान प्राप्त करणे हे विद्यार्थ्यांचं कर्तव्य झालं. मग त्यांनी विवाह केल्यानंतर पत्नीचं चांगलं संगोपन करणं आणि वैवाहिक जीवनामध्ये गृहस्थांनी आपल्या माता पित्यांची काळजी घेणं हे सर्वात मुख्य कर्तव्य सांगितलं त्या मुलांचं. जर माता पिता काळजी घेत माता पित्याची जर काळजी घेत नसतील एखादा पुत्र, तर त्याचं फार मोठं पातक आहे त्याच्यासाठी. आणि मग पत्नीचं कर्तव्य पतीची सेवा करणं, पतीचं कर्तव्य पत्नीचं रक्षण करणं, पत्नीला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी पुरवणं आणि मुलांसाठी जे आवश्यक सर्व गोष्टी पुरवणं हे पतीचं कर्तव्य झालं. आता ह्या सर्व सामान्य कर्तव्य आपल्याला माहित आहे, हे करतोच आपण, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. परंतु रामायण महाभारत आपण गहनतेने अध्ययन केल्यानंतर स्थळ काळ परिस्थितीनुसार ते कर्तव्य कसं पालन करायचं हे आपल्याला कळतं. हे म्हणलेलं स्थळ काळ परिस्थितीमध्ये म्हणजे कसं की एखाद्या कुटुंबामध्ये वडिलांना एखादं कार्य करण्याची आवश्यकता पडेल, परंतु त्याच प्रसंगामध्ये दुसऱ्या वडिलांना तशी कार्य करावं लागणार नाही, दुसऱ्या पद्धतीने कार्य करावं लागेल, कारण स्थळ काल परिस्थितीवर अवलंबून आहे. जसं महाभारतामध्ये छोटा प्रसंग मी सांगतो, 2 मिनिटं आहेत म्हणून, की जेव्हा पांडवगण लाक्षागृहामध्ये त्यांना जाण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याच्यामध्ये ते बचावले विदुरांच्या कृपेने, आणि मग लाक्षागृहातून ते सुखरूप बाहेर पडले. परंतु विदुरांच्या सांगणीवरनं ते जवळजवळ काही वर्ष 2-3 वर्ष ते अज्ञातवासामध्ये राहिले, कारण कौरवगणाने पुन्हा त्यांना मारण्याचा प्रयत्न करू नये यासाठी. मग त्या वनवासामध्ये त्यांच्यासोबत कोण होत्या? कुंती महाराणी होत्या, कारण पांडवांचा अजून विवाह झालेला नव्हता. आणि विवाह जोपर्यंत मुलांचा होत नाही तोपर्यंत आईचं कर्तव्य आहे मुलांचं सर्व संगोपन करणं. त्यामुळे कुंती महाराणी त्या वनवासामध्ये पांडवांच्या सोबत राहते आणि पांडवांची सर्व काळजी घेते आई म्हणून. मग आचार्य सांगतात, मग हेच जेव्हा पांडव दुसऱ्या वेळेला वनवासाला गेले, दुसऱ्या वेळेला केव्हा गेले? जेव्हा कौरवाच्या द्वारे दूध किडा हरले. थोडं ध्यानपूर्वक आहे, फार महत्वपूर्ण प्रसंग आहे, याच्यातून शिकवून मिळते की दुसऱ्या वेळेला जेव्हा पांडव वनवासाला गेले त्यावेळेला पांडवांचा विवाह झालेला होता, आणि त्यामुळे पांडव जेव्हा वनवासाला गेले त्यावेळेला त्यांच्यासोबत कोण गेली? द्रौपदी गेली. त्यावेळेला कुंती महाराणी गेल्या नाहीत, कुंती महाराणी मागेच राहिल्या. कुठे? हस्तिनापूरमध्ये. मग याच्यावरून आचार्य सांगतात की म्हणलेलं आहे की विवाहाच्या अगोदर जे आई असते ती पूर्ण मुलाची काळजी घेत असते, परंतु विवाह झाल्यानंतर आजकाल जसं मी माझं म्हणलं की सर्वात खतरनाक रिलेशन काय? सून आणि सासूचं. याच्यामध्ये वादविवाद का होतो? कारण आईला वाटतं की ही मुलगी आत्ता विवाहून आलेली आहे, आणि स्वाभाविक आहे मुलगाचा विवाह झाल्यानंतर स्वाभाविक तो पत्नीप्रती थोडं वेळ जादा देणार, थोडं वेळ व्यतीत करणार, थोडं बोलणं चालणं जादा होणार. पहिला आईच्या मागे पुढं मागे करत होता पहिला विवाहाचं होण्याच्या अगोदर सारखं, पण आता ते प्रमाण जरा कमी होणार. मग त्यावेळेला सासूला काय वाटतं, ती जी सून आहे ती माझ्या आणि मुलाच्या प्रेमाच्या मध्ये येत आहे, किंवा एक प्रकारे ते दुरावा निर्माण करत आहे, आणि स्वाभाविक त्या सुनाच्या बद्दल त्याला तिरस्कार भावना निर्माण होते. आणि इकडं मुलगा जेव्हा आईप्रती पण प्रेम करत असतो तेव्हा पत्नीला पण वाटत असतं की मुलांनी म्हणजे त्या पत्नीने माझ्यासोबत ज्यादा वेळ व्यतीत करावा, किंवा ठीक आहे. मग त्याच्यामुळे बरेच गैरसमज होतात, वाद निर्माण होतात. परंतु शास्त्र सांगतं, कुंती महाराणी आपल्या उदाहरणात दाखवत आहे की एकदा विवाह झाल्यानंतर आईनी आता मुलावर ज्यादा अधिकार दाखवायचा. आता सासूंना ऐकून फारही वाटेल म्हणजे असं काय म्हणतात, पण ते शास्त्र सांगते. याचा अर्थ आपण काय बाहेर जाणार नाही, परंतु आपण गृहीत धरायचं की मुलं आता पत्नीसोबत ज्यादा वेळ देणार, आपल्यासोबत ज्यादा प्रेम जे ज्यादा बोलणं करत होते त्याच्यामध्ये थोडी कमतरता येणार, आणि ते गृहीत धरलं केव्हा धरतील? जेव्हा रामायण महाभारत वाचतील ते समजून घेतील, ते गृहीत धरतील. त्यामुळे ते जे नवीन मुलगी आहे त्याचा तिरस्कार करणार नाही. आणि त्यामुळे कधीच ते, आणि मुलगी पण त्या आध्यात्मिक बॅकग्राऊंडची असेल तर मुलगा पण जेव्हा आईच्या प्रती काही प्रेम व्यक्त करत आहे तर ती मुलगीनं पण विचार केला पाहिजे की बाबा 20-25 वर्ष त्या मातेने सांभाळलेला आहे, त्याला प्रेम दिलेलं आहे, त्यांचा पण अधिकार होतो काही प्रमाणात, आणि त्या पद्धतीने मग त्यांच्यासोबत पण थोडं आदानप्रदान होणं आवश्यक आहे. तेव्हा मुलगी पण ती काही करणार नाही, ज्यादा वादविवाद करणार नाही. मी थोडक्यात हे सांगण्याचा उद्देश काय की हे आचार्य एक सांगतात ह्या कुंती महाराजांनी द्रौपदीच्या प्रसंगातून की कशा पद्धतीने
विवाहाच्या अगोदर एखाद्या स्त्रीने आपल्या मुलाचं कर्तव्य निभावलं पाहिजे आणि विवाहाच्या नंतर कशा पद्धतीने कर्तव्य निभावलं पाहिजे. म्हणून शास्त्रामध्ये सांगितले की पती पत्नीने मुलं लग्न झाल्यानंतर आपले मुलं काय म्हणतात की व्यवसायातून पाहत असल्यानंतर त्यांनी तर आध्यात्मिककडे थोडा वेळ दिला पाहिजे. घरच्या गोष्टीमध्ये ज्यादा लक्ष घातलं नको पाहिजे. त्यांना थोडं सूट दिली पाहिजे. थोडं वाच आपण सुपरवाईज करू शकतो. काही चुकत असलं तर आपण सजेशन देऊ शकतो, पण पूर्ण आपल्या नियंत्रित ठेवणं योग्य नाही. आणि आता हे सगळं थोडं वेगळा विषय होईल, पण सांगण्याचा उद्देश काय की कर्तव्य शास्त्रामध्ये स्थलकाल परिस्थितीनुसार सांगितलेले आहेत. आईची कर्तव्य मुलाच्या विवाहाच्या अगोदर काय आहेत, विवाहाच्या नंतर काय आहेत, पत्नीची कर्तव्य, मुलीची पण कर्तव्य विवाहाच्या अगोदर काय आहे कर्तव्य आहे आणि विवाह झाल्यानंतर काय कर्तव्य, हे भरपूर काही मोठा विषय आहे आणि हे सगळं आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये दिले आले. मग ह्यासाठीच मी म्हणालो की आपण रामायण महाभारत वैदिक ग्रंथ रोज श्रवण करत असू, हे करत असू, हे सर्व आपल्याला गोष्टी कळतात आणि त्यानुसार आपल्याला त्याचं ज्ञान होतं आणि आपण जीवन जगून फार चांगल्या पद्धतीने जीवन सुख शांतीनं जीवन व्यतीत करू शकतो. ठीक आहे, हरे कृष्ण. झालं ठीक आहे. आता सर्वांनी एक मिनिट दर्शन उघडण्याच्या अगोदर आता पुढचं नियोजन असं असेल की आपण आता उठून उभं राहायचं आहे. 1:45 झालेले आहे, तो आपण काही नाही अजून थोडं 15-20 मिनिटं होईल. तर उठून उभं झाल्यानंतर सर्वांना फुलं दिले जातील. सर्वांना एक फुलं आपण घेऊन उभं राहायचं आणि दर्शन उघडताना सर्वजण आपण कीर्तन करत दर्शन उघडेल तर जोरात भगवंताच्या नावाचा जयघोष करत भगवंताचं स्वागत करायचं आहे. आणि मग दर्शन उघडल्यानंतर दर्शनासोबत भगवंतांच्या समोर भोग लावलेले जे पदार्थ आहेत त्यांचं पण आपल्याला दर्शन होईल. आणि ते भोग लावण्याचे पदार्थ आहेत ते पदार्थ म्हणजे पण भगवंतांचे स्वरूपच आहे. भगवंताचे पदार्थ म्हणजे भोगामध्ये काही अंतर नाही आहे. तर तशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, भगवंताचं दर्शन किंवा भोगाचं दर्शन करायचं आहे. आणि हा जो रामाय रामभद्राय जो श्लोक म्हणलो आपण, तो श्लोक आपण 3दा म्हणू आणि 3दा म्हणल्यानंतर पुष्पांजली समर्पयामी असं म्हटल्यानंतर आपण काय करायचं, फुलं तिथंच उभारून, पुढे यायचं नाही, तिथंच उभारून आपलं जर दर्शन होत असेल तर भगवंतांना 5-7 वेळा भगवंतांना फुलं वाहायची. जर आपल्याला लांबून दर्शन होत नसेल तर हृदयामध्येच डोळे झाकून भगवंताचं चिंतन करा, हृदयामध्ये भगवंतांना अर्पण करा फुले. आणि फुलं अर्पण झाल्यानंतर तिथंच टाकू नका. आपले काही भक्त पाठी घेऊन आपल्यासोबत येतील जवळ, त्या पाठीमध्ये आपण फुलं टाकायची, कारण ती फुलं मग आपण भगवंताच्या चरणावर वाहू पुढं. जर आपण तिथंच टाकले तर चरणापर्यंत पोहोचणार नाही, त्यामुळे टाकायची नाही. आपल्या हातात तेव्हा पाठी त्या पाठीमध्ये टाका आणि त्यानंतर देत जाऊ. आणि फुलं अर्पण झाल्यानंतर थोडं आणि बसा आपण, मग पुन्हा पाळणा होईल भगवंतांचा आणि पाळणा झाल्यानंतर मग सर्वांसाठी प्रसाद असणार आहे. अजून एक 15-20 मिनिटं घेऊ, 15 आणि 20 मिनिटं असं काही घेऊया, 15-20 किंवा 15 ते 20 असं मिनिटं घेऊ, जे होईल तेवढं घेऊ. मग सर्वांनी उठून राहायचं. हरे कृष्ण. अभिषेक थोडी इकडे घेता.